नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दैनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कंबाईन परीक्षेसाठीच्या 6 महिन्याच्या कोर्ससाठी सुरुवात होणारं आजचं हे इंट्रोडक्शन लेक्चर आहे. साधारणतः जे विद्यार्थी मित्र ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह तसेच ऍपच्या माध्यमातून जे कनेक्ट झालेले आहेत किंवा नंतर भविष्यात बघतील त्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी आजचा हा त्या ठिकाणचा पहिला सेशन आपण उद्याच्या बॅचसाठी घेतोय. मित्रांनो, प्रथमतः आपल्याला हे बघितलं पाहिजे की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय. जे विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून कनेक्ट झालेले आहेत, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, नंतर जे युट्यूब लाईव्ह ट्रान्सलेट केलं जातं, इकडे तिकडे फॉरवर्ड केलं जातं, त्या माध्यमातून पण तुम्ही बघताल. तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर निश्चितच या ठिकाणी दिलेले नंबर्स आहेत काही, त्याच्यावरती तुमचे सगळे अभ्यासाशी संबंधात, बॅचशी संबंधात जे प्रश्न असतील ते पण तुम्ही विचारू शकता. कम्युनिकेशनचं ते एक माध्यम आहे. लाईव्ह तुम्ही त्या ठिकाणी जी विद्यार्थी मित्रमैत्रिणी आता ज्या तुम्ही आहेत समोर बसलेले, ते ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं आपण त्या ठिकाणी कम्युनिकेट करणार आहोत. मित्रांनो, मुळामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे काय इथून सुरुवात करता येईल आपल्याला. काय म्हणता येईल स्पर्धा परीक्षा? कशाला म्हणायचं स्पर्धा परीक्षा? स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, कशासाठी कंडक्ट केली जाते ती? तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालंय? BCA झालंय. ओके. तुमचं BIB. ओके. स्पर्धा परीक्षा का कंडक्ट केली जाते, कशासाठी घेतली जाते? हा, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. नाही, का घेतली जाते स्पर्धा परीक्षा, का घेतली जाते? तुम्ही का परीक्षा देणार आहे? कशासाठी देणार आहेत? काय उद्दिष्ट आहे तुमचं? गव्हर्नमेंट जॉबसाठी. आफ्टर ऑल बरोबर, गव्हर्नमेंट जॉबसाठी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा कंडक्ट केली जाते. युपीएससीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा घ्या, केंद्रीय सेवा, रेल्वे रिक्रुटमेंट, बँकिंग, स्टेट लेवलला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षा, या सगळ्यांचा उद्देश असतो की साधारणतः आपल्याला शासकीय सेवेमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारी जे पात्र उमेदवाराची निवड करण्याची एक प्रक्रिया असते, बरोबर. मग साधारणतः स्पर्धा परीक्षेची तुम्हाला काय कल्पना आहे का? कधीपासून सुरू झाली ही पद्धत? त्याचं उद्दिष्ट काय असतं, कशासाठी घेतली जाते, याच्याबद्दल काही जी थोडीफार तुम्हाला माहिती असेल तर सांगता येईल का तुम्हाला? नाही. जगामध्ये पहिल्यांदा चीन या देशामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चतम प्रशासकीय पद भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती चीनमध्ये. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की युरोपियन देशांमधून ही सिस्टीम सुरू झाली असेल, भारतामध्ये ब्रिटिशांनी आणल्यामुळे आपण साधारणतः वाटतं की युरोपनी ही सिस्टीम सुरू केली आहे. पण जेव्हा साधारणतः चीनचा प्रशासकीय इतिहास आपण बघतो, समृद्ध प्रशासकीय इतिहास आहे त्यांचा, ऐतिहासिक वारसा त्यांचा समृद्ध आहे चीनचा. पण या चीनने जगाला दिलेली ही देणगी आहे. काय उद्दिष्ट होतं ज्यावेळेस साधारणतः जगभरामध्ये ऍक्सेप्ट करण्यात आलेली ही व्यवस्था आहे? काय उद्दिष्ट असतं? प्रशासनामध्ये भरण्यात आलेली ही जी पद्धत, प्रशासकीय पातळीवरती उच्चतम जी पद भरली जातात त्याच्यासाठी गुणवान व्यक्तींची गरज असते, बरोबर. आवश्यकता काय असते आपल्याला? गुणवान, योग्य त्या पात्रतेचा व्यक्ती त्या ठिकाणी आला पाहिजे. उद्दिष्ट हे असावं. या उद्देशाने चीनमध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती. पण भारतामध्ये जर साधारणतः जर त्याचा इतिहास बघितला तर आपल्याला माहितीये प्रशासकीय पातळीवरती प्राचीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रशासक जो असायचा तो राजाच्या जवळचा असायचा, तो मोगल सम्राटाच्या जवळचा असायचा, सरदाराचा कोणतरी रिलेटिव्ह, मुलं वगैरे त्या ठिकाणी भरली जायची. पूर्वीचे प्रशासकीय अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नेक्स्ट जनरेशन, पुढची पिढी डायरेक्टली त्या ठिकाणी त्या पदावरती नियुक्त केली जायची. आणि या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल जर कोणी केला असेल तर भारतात ही आधुनिक पद्धतीनं प्रशासकीय पद्धतीच्या माध्यमातून उच्चतम प्रशासकीय पद स्पर्धा परीक्षेतून भरण्याची प्रक्रिया कोणी सुरू केली? तर ब्रिटिशांनी सुरू केली, बरोबर. तुम्हाला माहितीये ब्रिटिशांनी भारतासाठी ब्रिटिशांनी भारतावर प्रशासकीय दृष्टिकोनातून जे कामकाजाला सुरुवात केली, प्रारंभ केला, त्याची पहिली आपण नेहमी 4थीच्या 5वीच्या पुस्तकात ऐकतो की व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, अशी ती प्रक्रिया आहे. तर मग कधी आले होते ब्रिटिश भारतामध्ये व्यापारी म्हणून? आपल्याला माहितीये की साधारणतः इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि त्यांनी भारतामध्ये
व्यापारासाठी प्रवेश करण्याचं ठरवलं. 1608च्या सुमारास ते भारतात आले. 1615च्या सुमारास त्यांनी सुरतची वखार स्थापन केली. साधारणतः या कालखंडामध्ये हळूहळू त्यांनी तो वखारी भरायला सुरुवात केली. नव्या वखारी म्हणजे व्यापारी फॅक्टरीज. फॅक्टरीज म्हणजे आजच्या भाषेमध्ये म्हणल्यापेक्षा तिथं निर्मिती पण व्हायची, तिथं स्टोरेज पण व्हायचं, तिथं युरोपमधून आणलेला माल पण ठेवला जायचा, भारतातून विकत घेतलेले वस्तू तिथे ठेवायच्या आणि त्या युरोपला पाठवायच्या. युरोपमधल्या वस्तू भारतामध्ये विक्रीसाठी पाठवण्यासाठीचं वेअर हाऊस असं फॅक्टरीचं स्वरूप होतं. हळूहळू इथं त्यांनी स्थानिक पातळीवरती काही प्रदेश जिंकला. स्थानिक पातळीवरती प्रशासक म्हणून उदयाला आले ही व्यवस्था. आणि याचं जर मूर्त स्वरूपात आपल्याला इतिहासामध्ये नोंद कधी जर आढळेल तर ती म्हणजे 1757च्या प्लासीच्या युद्धातून त्यांनी इथं काय करायला सुरुवात केली, एक राज्यकर्ते म्हणून चंचू प्रवेश त्यांनी अधिकृतरित्या केला असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 1764ला बक्सारचं युद्ध झालं आणि खऱ्या अर्थानं शस्त्राच्या बळावर एक राज्यकर्ता म्हणून उदय या ईस्ट इंडिया कंपनीचा झाला. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मग त्या ठिकाणी या युद्धानंतर एक प्रशासकीय व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी प्रशासक राज्यकर्ता म्हणून उदयाला आलेली ही व्यवस्था 1765च्या अलाहाबादच्या युद्धानं अधिकृतरित्या डॉक्युमेंटेड फॉर्मॅटमध्ये नवीन राज्यकर्ता म्हणून या कंपनीचा उदय झाला. पूर्वीपासून राज्यकर्त्याच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत होता शेतसारा, बरोबर. आणि मग बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतामध्ये ते राज्यकर्ते म्हणून उदयाला आले. सर्व लष्करी खर्च, प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी व्यापारातून येणारं उत्पन्न तुलनेनं कमी, तर सर्वाधिक उत्पन्न त्यांना कुठून यायचं, शेतसाऱ्याच्या माध्यमातून. पूर्वीची जमीनदारी व्यवस्थेमधून बऱ्याच प्रमाणामध्ये दोष दिसले आणि त्यांनी नवीन ही रेव्हेन्यू कलेक्शन करण्याची व्यवस्था तिथं आणली. तुम्हाला माहितीये जिल्ह्याच्या पातळीवरती सर्वात शक्तिशाली पद म्हणा प्रशासकीय पातळीवरती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मधलं सर्वाधिक अधिकारयुक्त पद कुठलं असतं साधारणतः जिल्ह्याच्या पातळीवर सर्वाधिक अधिकार. आपण असं म्हणतो की त्याच्यापेक्षा जिल्ह्याच्या पातळीवरती कुठलंही पद मोठं नसतं प्रशासकीय अधिकाऱ्याचं. किंबहुना देशामधून भरण्यात आलेलं युपीएससीच्या माध्यमातून सर्वात उच्चतम पद कुठलंय, जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, बरोबर. कलेक्टर म्हणतो आपण त्याला, राईट. त्या कलेक्टर पदाची मग यांनी काय केलं, 1765च्या युद्धाने अधिकृतरित्या त्यांना काय मिळालं, तो अधिकार मिळाला त्यांनी. आणि 1772ला मित्रांनो त्यांनी जिल्हाधिकारी हे पद तयार केलं भारतामध्ये. काय केलं, बंगाल, बिहार, ओरिसा त्यांच्या ताब्यात आला आणि या प्रदेशाचं त्यांनी काय केलं, छोट्या छोट्या महसुली घटकांमध्ये त्याचं विभाजन केलं. आणि त्या महसुली घटकांना काय म्हणतो आपण, डिस्ट्रिक्ट्स, जिल्हा असं म्हणायला लागलो. आणि मग हळूहळू हे जिल्हे बनवले आणि जिल्ह्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काय केलं, केंद्र उभं केलं जिल्ह्याच्या पातळीवर. आणि या जिल्ह्यांचा पातळीवरील उच्चतम प्रशासकीय अधिकारी आणि रेव्हेन्यू कलेक्ट करणारा कलेक्टर, द ऑफिसर हु कलेक्ट्स लँड रेव्हेन्यू, दॅट इज कॉल्ड एज अ कलेक्टर, हे पद क्रिएट केलं. आणि मग मित्रांनो 1772ला तयार झालेलं हे पद खऱ्या अर्थाने भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेकडे टाकलेलं महत्वाचं पाऊल होतं. आजही जिल्हाधिकारी पद आहे का अस्तित्वात, आजही त्या पदाला महत्व आहे की नाही. किंबहुना प्रशासकीय क्षेत्रामधील आजही उच्चतम पद हे आय एस ग्रेडचा त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याकडेच असतं, म्हणजेच कलेक्टरकडे असतं. अशी ही सुरुवात झाली. लॉर्ड कॉर्नवॉलिसने याच्यात थोडासा बदल केला आणि लष्करी अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी पद देण्याऐवजी प्रशासकीय पातळीवरती हे उच्चतम पद त्यांनी काय केलं, नागरी सेवा वेगळी केली आणि लष्करी सेवा वेगळी केली. मित्रांनो साधारणतः लॉर्ड कॉर्नवॉलिसनं नॉन मिलिटरी सर्व्हिसेस आणि मिलिटरी सर्व्हिसेस असे विभाजन केलं आणि खऱ्या अर्थाने मग नागरी सेवेचा त्याच्यातून पुढे जन्म झाला. पूर्वी ब्रिटनमधील जे तरुण होते, जे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट होती, जे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांचे डायरेक्टर्स होते, वडील, आजोबा, नातेवाईक वगैरे, असे या ईस्ट इंडिया कंपनीतील उच्चतम जे अधिकारी, पदाधिकारी, जे निर्णय घेणारे संचालक यांच्या ओळखीचे मुलं, त्यांची
पुतणे, त्यांचे भाचे वगैरे अशी लोक, अशी मुलं तरुणपणी भारतामध्ये आणि नियुक्त केली जायची त्या ठिकाणी जिल्हाधिकारी. वय वर्ष 18, 19, 20, 21 या वयाची ही ब्रिटिश मुलं, विद्यार्थी, त्या अर्थाने युवक इथं जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करायचे. पण त्यांच्याकडे पात्रता होती का? नाही. त्यांची पात्रता एकच, कोणत्या तरी डायरेक्टरच्या ओळखीचा, ईस्ट इंडिया कंपनीमध्ये खूप मोठे शेअर्स होल्डर्स आहेत आणि त्यांचे रिलेटिव्ह, या नात्यानं त्यांना हे पद मिळायचं. पण असं फार दिवस काही करता आलं नाही. त्यांना कळालं की असं केलं तर आपल्याला दर्जेदार गुणवान व्यक्ती या सिस्टीम मध्ये मिळणार नाही. मग त्यांनी सांगितलं की मग आता गुणवत्तेच्या आधारे घ्यायचे. आणि मग हळूहळू त्यांनी गुणवत्ता असणारे असे तरुण, ज्यांना विविध भाषा येतात, ज्यांना गणित, विज्ञान, ज्यांना प्रशासन, कायदे या व्यवस्थेबद्दलचा भूगोल, इतिहास, जगाचं राजकारण, अर्थकारण या गोष्टीमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या तरुणांना या ठिकाणी कसं घ्यावं यासाठी प्रशासकीय व्यवस्था त्यांनी एक सिस्टीम ब्रिटनमध्ये उदयाला आली. या सिस्टीम मध्ये सुरुवातीला ब्रिटिश तरुणच सहभागी व्हायचे, पण हळूहळू मात्र भारतामध्ये, तुम्हाला कल्पना असेल, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ देऊन जर बघितलं तर 1852ला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काय झालं, बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली. आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः तत्पूर्वी जमीनदारी संघटना 1839च्या सुमारास बंगालमध्ये झाली. तशा अनेक संघटनांनी मागणी केली की आमचे हे जे प्रशासकीय अधिकारी आमच्यावर राज्य करतायत, आमच्याकडनं कर गोळा करतायत, आमचं प्रशासन सांभाळतायत, तिथं आम्हाला का नाही संधी देणार? तुम्ही आम्हाला सुद्धा काय केलं पाहिजे, संधी दिली पाहिजे. आणि म्हणून ह्या मागणीला जोर आला आणि साधारणतः 1853च्या कायद्याने ब्रिटिशांनी पहिल्यांदा प्रशासकीय अधिकारी पदासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चतम प्रशासकीय पद भरण्याचं कायदेशीररित्या मान्य केलं. आणि अशा पद्धतीनं भारतामध्ये काय सुरू झाली, स्पर्धा परीक्षेची ही प्रक्रिया सुरू झाली. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चतम प्रशासकीय पद भरण्याची ही प्रक्रिया जी सुरू झाली ती साधारणतः या पद्धतीने पुढे चालू झाली. आणि मग तेव्हापासून 1853ला खऱ्या अर्थाने कायदेशीररित्या त्यांनी मान्य केलं की उच्चतम प्रशासकीय पदावरती भारतीयांना पण आम्ही काय करू, आता स्थान देऊ. भारतातील तरुणांना देखील आम्ही ही परीक्षा देण्यासाठीला पात्र ठरवू आणि योग्य त्या गुणवान, कर्तृत्ववान भारतीयांना आम्ही या परीक्षेच्या माध्यमातून अगदी उच्चतम प्रशासकीय अधिकारीची पद देखील देऊ, हे मान्य केलं तत्वतः. पण सुरुवातीला त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता जसं आपण IAS म्हणतो, पूर्वी याला काय म्हणलं जायचं, ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. नाव इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, भारतीय प्रशासकीय सेवा. याच्यामध्ये परीक्षा मात्र ब्रिटनमध्ये व्हायची, लंडनला व्हायची. आणि या भारतातील तरुण विद्यार्थी त्या ठिकाणी, तरुण आपले जे जायचे ते लंडनला जायचे, तिथं वर्ष दीड वर्ष अभ्यास करायचे. आणि मग तिथं गणित असेल, विज्ञान असेल, जगाचा इतिहास असेल, भारताचा इतिहास असेल, कायदे असेल, प्रशासन असेल, अर्थकारण, राजकारण, असं सगळ्या बाबींचा ते तिथं अभ्यास करायचे आणि मग तिथं ती परीक्षा द्यायची. मग पुढे मात्र तुम्हाला कल्पना आहेच की पुढे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. नंतर वेगवेगळ्या संघटना पुढे आल्या. अगदी महात्मा ज्योतिबा फुले असतील, की त्याच्या आधी आगरकर असतील, त्याच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये अगदी बाळशास्त्री जांभेकर असतील, नाना शंकरशेठ असतील, या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी जोर लावला. आणि मागणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडनं जेव्हा सत्ता ब्रिटिश सरकारकडे गेली, आपल्याला माहितीये 1857च्या उठावामुळे सर्व सत्ता कुणाकडे गेली, ईस्ट इंडिया कंपनीच्या जागी आता कोण आलं नवीन सत्ताधीश म्हणून, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जागी ब्रिटिश सरकार किंवा ब्रिटिश क्राऊन त्या ठिकाणी कडे सत्ता गेली. ब्रिटनची राणी सर्व सत्ताधीश अधिकारयुक्त त्या ठिकाणी बनली. आणि या ब्रिटिश क्राऊनकडे त्यांनी मागणी केली की आम्ही आता काय करूयात, भारतामध्ये देखील तुम्ही स्पर्धा परीक्षा घ्या, आमच्या तरुणांना इथंच या परीक्षेमध्ये गुणवान व्यक्तीला प्रवेश मिळू द्या. अगदी वेल नोन उदाहरण माहितीये, साहित्यामधलं पहिलं नोबेल पारितोषिक मिळालेला जो व्यक्ती आहे तो म्हणजे कोण, आपली त्या ठिकाणी दोन देशाच्या त्या ठिकाणी त्यांनी राष्ट्रगीत लिहिलेलं असा एक व्यक्ती आहे. भारताचं राष्ट्रगीत कुणी लिहिलंय, रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलंय. आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत पण कुणी लिहिलंय, रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलंय. त्या रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ
ICS एक्झामिनेशन क्वालिफाय होऊन जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. आणि विशेष म्हणजे मुंबई प्रांतात आलं होतं. माहितीये तुम्हाला, आपल्याकडं सोलापूर, सातारा या जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम केलंय. अगदी रवींद्रनाथ टागोर सुद्धा भारतात महाराष्ट्रामध्ये सातारा, सोलापूर या शहरांच्या ठिकाणी ते काही दिवस राहिले. अगदी त्यांच्या कविता संग्रहातील काही कविता त्यांनी याच आपल्या भूमीवरती असताना, त्यांचे भाऊ जेव्हा जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर आणि साताऱ्याला काम करायचे तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी त्या कविता देखील लिहिल्या. अशा पद्धतीनं भारतातील तरुणांना जिल्हाधिकारी होण्याची संधी मिळाली, तीही भारतातच स्पर्धा परीक्षा देऊन. ही प्रक्रिया पुढे सुरू झाली. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला माहितीये का, 1919ला कायदा झाला आणि या कायद्याने, त्यालाच आपण मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतो, आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की भारतामध्ये प्रांतांमध्ये देखील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चतम प्रशासकीय पद भरण्याला त्या ठिकाणी संमती दिली गेली. आणि आज दिसणारी जी UPSC आहे ना मित्रांनो, त्यासाठी ली कमिशनची स्थापना झाली. आणि या ली कमिशनमुळे त्या ठिकाणी भारतातील, ज्याला आपण राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, याची आजची दिसणारं आधुनिक रूप त्याला प्राप्त झालं. आणि 1923-24 पासून आज दिसणारी ही आजची केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग ही व्यवस्था प्रस्थापित झाली. आणि त्याच्यातून पुढे अगदी वेगवेगळ्या नेत्यांनी, तुम्हाला कल्पना आहे का मित्रांनो, की भारताचे एक पहिले बिगर काँग्रेसी सरकारचे पंतप्रधान झालेले मोरारजीभाई देसाई देखील मुंबई प्रांतामधून झालेल्या स्पर्धा परीक्षेतून डेप्युटी कलेक्टर या पदावर त्यांची निवड झाली होती. ही ती सिस्टीम आहे. या पद्धतीनं भारतातील अनेक तरुण, अगदी एवढं कशाला, आझाद हिंद सेनेचे संस्थापक, त्या ठिकाणी सरसेनापती म्हणून ज्यांनी काम केलं ते सुभाषचंद्र बोस, ते देखील ICS एक्झामिनेशन क्वालिफाय झाले होते. अगदी एवढं कशाला, भारताचे पहिले, त्या अर्थाने RBIचे पहिले गव्हर्नर त्या ठिकाणी बनलेले जे CD देशमुख होते, ते देखील ICS एक्झामिनेशन क्वालिफाय होऊन इथं जिल्हाधिकारी आणि उच्चतम पदावर त्या ठिकाणी काम त्यांनी केलं. आणि नंतर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी पदं भारतातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये, राजकारणामध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी सांभाळली. या पद्धतीनं ही जी व्यवस्था सुरू झाली, या 1919च्या कायदा आणि त्यानंतर आलेल्या ली कमिशनमुळे भारतातील अगदी गुणवान, तरुण, पात्र विद्यार्थी, उमेदवार त्या ठिकाणी या प्रोसेसमध्ये आले. मित्रांनो, एवढं सगळं सांगण्याचं कारण काय, तर आता काय आहे MPSC मध्ये आज जी व्यवस्था कशी उदयाला आली याची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघितली. आता तुम्ही जी एक्झाम देताय ती MPSCच्या माध्यमातून कंडक्ट केली जाते. आपल्याकडं केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 315 ते कलम क्रमांक 324 याच्यामध्ये या ठिकाणी लोकसेवा आयोगाबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ, राज्यासाठी एक राज्य लोकसेवा आयोग असेल, राज्य लोकसेवा आयोगाचे अधिकार काय असतील, त्यांची पदं कशी भरली जातील, त्यांचा कार्यकाल कसा असेल, त्यांची त्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था कशी असेल, ही सगळी त्या ठिकाणी घटनात्मक तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये घटनाकर्त्यांनी केली. आणि याच्यातून पुढे त्या ठिकाणी ही व्यवस्था घटनात्मक मार्गाने कार्यरत झाली. 26 जानेवारी 1950ला जी भारताची राज्यघटना लागू झाली आणि त्या दिवशीपासून या घटनात्मक पद्धतीनं अस्तित्वात आलेल्या, ज्याला मान्यता देण्यात आली, ती व्यवस्था कलम क्रमांक 315 ते 324 नुसार लोकसेवा आयोग ही व्यवस्था अस्तित्वात आली. आपल्याला माहितीये, प्रशासकीय पद भरत असताना केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग अशा दोन वेगवेगळ्या व्यवस्था असतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाबद्दल UPSCच्या माध्यमातून परीक्षा त्या ठिकाणी ती पद्धत त्या ठिकाणी बघितली जाते. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये न जाता आपल्यासाठी जे आवश्यक आहे त्या MPSC कडे थोडंसं वळूयात. MPSC म्हणजे काय सांगता येईल? MPSC किती प्रकारची पदं भरते, काही कल्पना आहे त्याच्याबद्दल? MPSC किती प्रकारची पदं भरते? साधारणतः जी तुम्हाला वेल नोन आहेत, जी तुम्ही त्या ठिकाणी पेपरमध्ये ऐकले असतील, युट्यूब मध्ये बघितलं असेल किंवा पुस्तकांमधून वाचलं असेल, पेपरमधून तुमच्यापर्यंत ही माहिती मिळाली आहे का? साधारणतः किती प्रकारची पदं MPSC भरत असते? बरोबर, ती 32 प्रकारची जी पदं असतात ना, ती भरण्यासाठी आपल्याला साधारणतः मित्रांनो, ही जी पदं भरायची आहेत ना, ती राज्यपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित अधिकारी असं त्याचं वर्गीकरण आपण करूयात. मुळामध्ये तत्पूर्वी अगदी सुरुवातीला थोडंसं प्रारंभी काही बाबी बघितल्यानंतर
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही पदं भरली जातात. स्पर्धा परीक्षा का घेतली जाते हे तर आपण बघितलंच. गुणवान आणि पात्र व्यक्ती, कुठल्याही वशिलेबाजीची गरज नाही. कोण कुणाचा मुलगा आहे, कोण कुणाची मुलगी आहे. राजकारणामध्ये जसं त्या ठिकाणी वडील खासदार होते म्हणून मुलगी खासदार होते, मुलगा आमदार होतो. वडील त्या ठिकाणी मुख्यमंत्री, मग मुलगा मुख्यमंत्री, असा काही प्रकार इथं नसतो. इथं त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या गुणवत्तेनुसार हे पद मिळवू शकता. आपण कुठून येतोय, काय करतोय, आपले वडील काय करत होते, आपली पार्श्वभूमी काय, हे न विचारात घेता तुम्ही काय आहे, तुमच्यामध्ये किती पात्रता आहे, तुम्ही किती गुणवान आहात, किती योग्य पद्धतीनं कामकाज करू शकताल, हे सिद्ध करण्यासाठी एक पात्रतेचे निकष असतात. ह्या लेखी परीक्षेच्या माध्यमातून काही पदासाठी शारीरिक क्षमता चाचणी आहे, काही पदासाठी मुलाखत आहे आणि या माध्यमातून तावून सलाखून निघालेल्या तुमच्यासारख्या या कर्तृत्ववान विद्यार्थ्याला ही पदावरती त्या ठिकाणी पात्र ठरतं. मुळामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, बाकीच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये फरक काय असतो? तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत. तुम्ही ग्रॅज्युएशन झालेला आहात. तुमचं काय झालं ग्रॅज्युएशन? काय चालू आहे सध्या? सेकंड इयर. कुठलं? BA सेकंड इयर. व्हेरी गुड. तर अगदी BA करताय, BCS झाला असेल, तुमच्यापैकी काही जणांचं BCom झालं असेल. अगदी सुरुवात करणाऱ्या या तुमच्या या तरुण तरुणींनी सुरुवातीला अगदी तुमच्यापैकी काही जण नुकतेच 12वी म्हणून फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं असेल, कुणाचं फर्स्ट इयर कम्प्लीट होऊन सेकंड इयरला असेल, कुणी TY ला असतील, कुणी लास्ट इयर ऑफ द इंजिनिअरिंग असेल, कुणाचं नुकतंच ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल. ही सगळी विद्यार्थी मित्र मैत्रिणी या प्रोसेसच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, MPSC इनडायरेक्टली UPSC, MPSC, रेल्वे रिक्रुटमेंट, बँकिंग सेक्टर्स, ह्या सगळ्या काय आहेत? स्पर्धा परीक्षा आहेत. पारंपरिक परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो? तुम्ही आता जसं BA करताय, पारंपरिक परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये फरक काय असतो? काय सांगता येईल? तुम्ही आता BA फर्स्ट इयर चालू आहे म्हणजे फर्स्ट इयर तुमचं सेकंड इयर चालू आहे म्हणजे फर्स्ट इयर क्वालिफाय झालं. समजा तुमचं काय चालू आहे? लास्ट इयर ऑफ बर तुमचं सेम. तुमचं सेकंड इयर तुम्ही आता क्वालिफाय झालात आणि लास्ट इयरला आलात. ऑब्व्हियसली म्हणजे काय दिली असेल तुम्ही? परीक्षा दिली आहे, बरोबर. आता तुम्ही देणार आहे ती स्पर्धा परीक्षा देणार आहे. परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो? काय लागतं? परीक्षा पास होण्यासाठी काय लागलं तुम्हाला? 12वी अगदी सगळ्यांचंच झालेलं आहे. ऑब्व्हियसली ऑनलाईनचे जे विद्यार्थी ऍपच्या माध्यमातून बघतायत, युट्यूब लाईव्ह जे सेशन अटेंड करतायत, ऑब्व्हियसली कुठलं 12वी तरी तुमचं झालं असेल नक्कीच. आफ्टर ऑल मेजॉरिटी ऑफ यू कम्प्लिटेड 12th, राईट? एक्झामिनेशन पूर्ण झाली आहे तुमची, दिली आहे तुम्ही. मग परीक्षा 12वीची तुम्ही दिली आहे. आता तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आहे. मग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो? काय सांगता? तुम्ही 12वीची परीक्षा दिली. कुठल्याही स्ट्रीम मधून तुम्ही आता ग्रॅज्युएशन करत असताल, PG करत असताल, झालं असेल, पण 12वी तर सगळ्यांनी दिलेली आहे तुमची कमीत कमी, बरोबर. 12वी परीक्षा तुमची आहे आणि आता तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आहे. मग काही फरक आहे का हो? काय फरक असतो? बरोबर. हम्म. बरोबर. वेळेचा एक त्या ठिकाणी फरक आहे. नक्कीच वेळ वेग त्या ठिकाणी कालावधी आहे. वेगळा वेळ, टाइम इज मनी असं म्हणतात. तर ते काय का महत्वाचं आहे नक्कीच आपल्याला कळेल. परीक्षा बाकीच्या सर्व परीक्षेने तुम्हाला पुढच्या इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठीच ती परीक्षा होती. बरोबर. 12वी का होती? फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं. भले तुम्ही मग 10वीची परीक्षा का दिली? 11वीला प्रवेश घेण्यासाठी दिली. 11वीची परीक्षा का दिली? 12वीला प्रवेश घेण्यासाठी. किंबहुना पहिलीपासून तुम्ही परीक्षा देताय. पहिलीची परीक्षा देऊन पास होऊन तुम्ही दुसरीला गेलात. तसं 9वी परीक्षा काय द्यायची? तर 10वीला ऍडमिशन घेण्यासाठी. म्हणजे बाकीच्या परीक्षांनी तुम्हाला केवळ खालच्या इयत्तेतून वरच्या इयत्तेत जाण्यासाठीचा तो एक काय होता? प्रवेश घेण्याची साठीची ती परीक्षा होते. बरोबर. त्याच्यापासून तुम्हाला काही वेगळं मिळालंय? तुम्हाला जॉब मिळालाय का? नाही.
तुम्ही त्याच्यामुळं मासिक उत्पन्न सुरू झालंय का? नाही. तुमचं करिअर बनलंय का? नाही. पण करिअरचा पायाभरणी मात्र या परीक्षांनी जरूर केली तुमची. नक्कीच. पण स्पर्धा परीक्षा आणि याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. स्पर्धा आणि तुम्ही कधी स्पर्धेत भाग घेतलात? कुठल्या स्पर्धेत भाग घेतला होता? लिंबू चमचा स्पर्धेमध्ये. नक्की. तर याशिवाय अगदी स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी काय लागतं? आणि परीक्षा पास होण्यासाठी काय लागतं? ऑब्व्हियसली परीक्षा पण पास व्हायची आहे, स्पर्धा पण पास व्हायची म्हणजे जिंकायची आहे. आपण बघा, परीक्षेत पास होत असतो आणि स्पर्धेत जिंकत असतो. फरक आहे की नाही? फरक आहे की नाही? परीक्षेमध्ये पास होत असतो. स्पर्धेमध्ये जिंकत असतो. जिंकणं स्पर्धेमध्ये बघा, महत्व कशाला असतं? पहिला, दुसरा आणि फार फार तर तिसरा. बाकी चौथा, पाचवा, सहावा त्याला काही अर्थ असतो का? नाही. आपण बघतो आता पॅरा ऑलिम्पिक झालं, ऑलिम्पिक झालं फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये. तर आपल्याला माहितीये उच्चतम ध्येय ठेवली होती. अधिक उंच, अधिक जास्त, अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपल्याला कोणाची नावं माहिती आहेत हो? आपल्याला टॉपरची नावं माहिती असतात. पहिला कोण आलाय, दुसरा कोण आलाय आणि तिसरा. वर्ल्ड कप कुणी जिंकलाय? कुणी जिंकलाय याचं माहित असतं. चौथ्या नंबरला कोण होतं कुणाला माहितीये का? नाही, कुणालाच माहित नसतं. आणि म्हणून स्पर्धेतून आपण जिंकण्यासाठी स्पर्धा करून देत असतो. स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश जिंकणं हे असतं. परीक्षेचा उद्दिष्ट त्या ठिकाणी काय असतं? तर केवळ पास होणं हे होतं इतके दिवस. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा स्पर्धेसाठी काय लागतं हो तुम्हाला? स्पर्धा क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला काय लागतं? तर स्पर्धा आणि परीक्षा रिक्वायरमेंट सेम आहेत का? नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत मित्रांनो. स्पर्धा परीक्षा काय असते स्पर्धा परीक्षा? तर एमपीएससी कंडक्ट करते. मग त्याचे वर्गीकरण कसं करायचं ते आपण बघणारच आहोत. पण स्पर्धा परीक्षा मध्ये तुमच्याकडनं ही सिस्टीम काय मागते? परीक्षा देत असताना तुम्ही 12वीचीच एक्झाम बघा तुमची किंवा 10वीची बघा. तुमच्यापैकी काही जण अगदी 10वीला मेरिटोरियन असताल, काही जण डिस्टिंक्शन क्वालिफाय केलं असेल, काहींनी अगदी फर्स्ट क्लास तरी त्या ठिकाणी क्वालिफाय करून तुम्ही आलेला आहात. 10वीची परीक्षा देताना तुमचं नियोजन कसं होतं? तुम्हाला त्या ठिकाणी काय लागलं? 10वीला, 12वीला तुम्ही कसा अभ्यास केलात? अगदी 1 मिनिटासाठी आठवा, तुमच्या वर्गातील 10वी मध्ये टॉपर आलेला विद्यार्थी डोळ्यासमोर आणा. तुमचा फ्रेंड असेल, तुमची मैत्रीण असेल, तुमचा मित्र असेल, अगदी तो टॉपर आलेला विद्यार्थी डोळ्यासमोर आणा. आपण त्याचं नावासह आपण आपल्या लक्षात आहे. बरोबर. वर्गात 10वीच्या वेळेस आपल्या वर्गात 60-70 मुलं असतील, 50 एक मुलं तर जरूर असतील. सगळ्या जणांची नावं आठवतात का? नाही आठवत. आपल्याला त्या टॉपरचं नाव नक्की आठवतं. 10वीत पहिल्या आलेला. अगदी बघा, आपल्या 10वीच्या आपण जिथून 10वी झाली त्या शाळेमध्ये अगदी गेल्यानंतर टॉपर्सची यादी लिहिलेली असते. तुम्ही मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये वगैरे गेलात तर 2015चा टॉपर, 2017चा टॉपर, 2018चा टॉपर, ती टॉपरची नावं असतात तिथं. आपल्या वर्गातील देखील आपल्याला 10वीचा टॉपरचं नाव माहितीये. चौथा कोण आला, पाचवा कोण आला याचं कुणालाच नावं माहित नसतात. टॉपर्स अल्वेज काउंट्स जे असतात ना, ते ऑल्वेज नेहमी देअर इज ऑल्वेज लेसर स्पेस ऑन द टॉप. जेव्हा अत्युच्च स्थानी आपण जातो ना, तेव्हा तिथला स्पेस फार कमी असतो. फॉर एक्झाम्पल माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर आहे. बरोबर? महाराष्ट्रातील उंच शिखर कुठलं आहे? कळसुबाई. बरोबर? तिथं वरती गेल्यानंतर केवढी जागा असते हो? बिचेंद्र पाल ही एक गुणवान आपली त्या ठिकाणी एव्हरेस्ट सर करणारी ती तरुणी होती. तिला जेव्हा विचारलं की अहो जेव्हा तुम्ही एव्हरेस्टवर चढलात तुम्हाला काय दिसलं? काय होतं तिथं? कसं वाटलं? तर त्यांनी सांगितलं की जेव्हा मी एव्हरेस्टच्या बेसला होते ना, तेव्हा काहीशे 150 पावणे 200चा आमचा चमू होता, ग्रुप होता, टीम होती आणि वरती चढत चढत जेव्हा मी टॉपला गेले, तेव्हा तिथं मी फक्त एकटे होते. आणि तिथं फार कमी जागा होते. इतकी कमी जागा की मी भारताचा तिरंगा तिथं रावला आणि तिथं उभी राहिले. त्यावेळेस मला दिसलं की त्यावेळेस देअर इज ऑल्वेज लेसर स्पेस ऑन द टॉप. वरती म्हणून वर्गात 40-50 विद्यार्थ्याचा वर्ग, पण टॉपर किती जण येतात? एक. सगळ्यांना परीक्षा एक, सगळ्यांचा अभ्यासक्रम एक, सगळ्यांना शिक्षक एक, सगळ्यांची ज्या शाळेत शिकला ती शाळा एक, सगळ्यांची पुस्तकं सारखी, सगळ्यांचे पेपर सारखे, सगळ्यांनी वापरलेले 21 अपेक्षित प्रश्नसंच पण तेच.
सर्वांना घेण्यात आलेली पेपर्स, दिलेल्या आलेल्या बोर्डाचा पेपर्स पण तो. पण टॉपर एक जण का आला? तुम्ही का नाही सगळेचे सगळे टॉपर का नाही आले? काहीतरी वेगळं केलं असेल त्याने. जरूर त्यानं जे वेगळं केलं ना, ते काय केलं असेल? त्यानं एक केलं असेल, त्याने अभ्यासक्रम व्यवस्थितपणे बघितला. प्रत्येक विषय किती आहेत त्याचे, गणितापासून ते अगदी भूगोलपर्यंत, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्रापर्यंत सगळे विषय बघितले. विषयाला अभ्यासक्रम काय दिलेला आहे, अभ्यासक्रम कसा बघितला असेल त्याने? तुम्ही 2 मिनिटासाठी कदाचित मे बी तुमच्यापैकी पण कुणी टॉपर असू शकतं, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मधून. त्या ठिकाणी अगदी ऍपच्या माध्यमातून बघणारे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, युट्यूब लाईव्ह मधून आलेले, जॉईन झालेले माझे मित्रमैत्रिणी, तुम्ही पण टॉपर असताल, तुम्ही पण असंच बघितलं असेल ना? प्रत्येक विषयाची नावं घेतली असतील आणि प्रत्येक आयोग त्या ठिकाणी बोर्डाची पुस्तकं बघितली अभ्यासक्रमानुसार, त्यातले चॅप्टर्स बघितले, विभाग बघितले. समजा उदाहरणार्थ भूगोलमध्ये कदाचित तुम्हाला किंवा इतिहासामध्ये 10 चॅप्टर असतील, मग 10 चॅप्टर्स तुम्ही बघितले. प्रत्येक विषयाचे 7 सब्जेक्ट असतील तर 7 सब्जेक्टचे पुस्तकं बघितली, पुस्तक मधले धड्यांची संख्या बघितली. अगदी 10-10 जरी टॉपिक्स पकडले आणि 7 सब्जेक्ट जरी पकडले, तर तुम्हाला एकूण चॅप्टर्स किती होते? 70. म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यासक्रम 7 विषय आणि 70 टॉपिक मध्ये वर्गीकृत केला. बरोबर? हेच केलं ना तुम्ही, वेगळं काय केलं? इथं पण तेच करायचंय. इथं पण तेच करायचं आपल्याला. तुमचे विषय कुठले आहेत बघा आणि तुमचे त्या ठिकाणी असणारे विषयाचं अभ्यासक्रम काय आहे बघा. हेच बघायचं आपल्याला. इथं त्यानंतर तुम्ही काय बघितलं असेल टॉपरने? पीवायक्यूज. मागच्या वर्षी याच्यावरती काय विचारलं होतं? प्रश्नपत्रिका मागच्या वर्षी काय विचारलंय? प्रश्नपत्रिकेमधलं प्रश्नांचं स्वरूप कसं होतं? रिकाम्या जागा होत्या, जोड्या लावा होत्या, एका वाक्यात उत्तरं देते का बहुपर्यायी पीवायक्यूज पद्धतीनं बहुपर्यायी मल्टिपल चॉईस क्वेश्चन होते? हे सगळं पीवायक्यूज तुम्ही बघितलं आणि त्याच्यानुसार अभ्यासक्रमाचा दिलेल्या चॅप्टर्स नुसार तुम्ही अभ्यास करत गेला. तुम्ही संयमानं आणि सातत्यानं अगदी वर्षभर 10वी असताना बघा, 9वीची परीक्षा आपली साधारणतः फेब्रुवारीमध्ये संपते, फेब्रुवारी मार्च मध्ये. नंतर 10वीचे उन्हाळ्याचे वर्ग सुरू होतात, बरोबर? 10वीचे उन्हाळ्याचे वर्ग तुम्ही परत एप्रिल, मे, साधारणतः जून पर्यंत 2-2.5 महिने अख्खा सिलेबस वरती पहिली तुम्ही क्लास लावता. नंतर जून मध्ये तुमची शाळा सुरू होते. जून पासून पुन्हा पहिल्या चॅप्टर पासून ते पुन्हा पुढे जाता. ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये तुमची पहिली टेस्ट होते. ऑक्टोबर ते नोव्हेंबरला तुमची 6 मंथ एक्झामिनेशन होते. साधारणतः डिसेंबर एंडला तुमची दुसरी युनिट टेस्ट होते आणि साधारणतः फेब्रुवारीमध्ये तुमच्या 3 ते 4 सराव फायनल संपूर्ण अभ्यासक्रमावरती काय होतात? सराव चाचण्या घेतल्या जातात आणि अशा पद्धतीनं तुम्ही 10वीला मार्च मध्ये त्या एक्झामला फेस करताय. म्हणजे तुम्ही बघा कसं केलंय, अभ्यासक्रम बघितलाय, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघितल्यात, सातत्यानं अगदी 9वीची एक्झाम झाल्या झाल्या तुम्ही 10वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केलात. योग्य ते काय घेतलं, मार्गदर्शन घेतलं आणि सातत्यानं आणि संयमानं अभ्यास केलात. तेव्हा कुठं आपण 10वीला टॉपर येऊ शकलो, मेरिट येऊ शकलो. या पद्धतीनं परीक्षेचा अभ्यास करताय. जसं तुम्ही सांगितलं, स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना त्या ठिकाणी स्पर्धेतून ग्राउंड कुणी रनिंग मध्ये भाग घेतला असेल, कुणी त्या ठिकाणी पोहण्यामध्ये भाग घेतला असेल, तुम्ही त्या ठिकाणी लांब उडी, उंच उडी, अगदी खो खो, कबड्डी, क्रिकेट अशा सांघिक खेळामध्ये पण तुम्ही भाग घेतला असेल. काही जणांनी वैयक्तिक चेस चॅम्पियनशिप असेल, निबंधाची स्पर्धा असेल, जसं तुम्ही लिंबू चमचा स्पर्धेत भाग घेतला, तसं अगदी जिल्हा पातळीवर काही जणांनी सहभाग घेतला असेल, राज्य पातळीवरती काही जणांनी भाग घेतला असेल. सगळ्या या ठिकाणी स्पर्धेमध्ये तुमच्याकडे काय लागतं, तर तुम्हाला त्या ठिकाणी जिद्द लागते की मी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे, घेते आहे, घेतला आहे आणि याच्यामध्ये मला इतरांपेक्षा त्या ठिकाणी चांगलं करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि मी जिंकेल ही माझ्यामध्ये काय असते? जिद्द असते. म्हणून ही जिद्द पण आपल्यामध्ये पाहिजे. अगदी पहिल्यांदाच तुम्ही लिंबू चमचा स्पर्धेत भाग घेतलात, अगदी सुरुवातीला थोडा वेग घेतला तर चमच्यामधून लिंबू पडण्याची शक्यता असते. याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. तिथं संयम पण पाहिजे आपल्याला. पळताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तुमचं अर्ध लक्ष म्हणजे तुमच्या धावण्याकडं पण पाहिजे आणि त्या ठिकाणी अर्ध लक्ष तुमच्या त्या चमच्यातील लिंबूवरती पाहिजे. म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, परिश्रम पाहिजे. विजिगुषी विजिगुषी वृत्ती म्हणजे काय? तर त्या ठिकाणी मी जिंकेल, लढण्याची वृत्ती. मी जिंकेल हा स्वतःवरचा विश्वास.
मी लढेल, मी जिंकेल आणि मी नक्कीच त्या ठिकाणी सगळ्यात चांगलं करेल, सर्वोत्कृष्ट करेल. आलेल्या अपयशातून पुन्हा जिंकण्याची ज्याच्यामध्ये उमेद असते, ती वृत्ती म्हणजे विजिगीषू वृत्ती. स्पर्धेत तुम्ही काही पहिल्यांदा भाग घेतला आणि लगेच टॉपर आलात का? नाही. तुम्ही कदाचित पहिल्यांदा अगदी स्पर्धेच्या बाहेर पण झालेला असतात. कदाचित तुम्ही पहिल्यांदा 4थ्या-5व्या नंबरला आलात, पुन्हा भाग घेतलात, पुन्हा 3रा आलात, पुन्हा भाग घेतलं, पुन्हा 2रा आलात, पुन्हा भाग घेतलं, तर कदाचित टॉपर आला असताल. ही नेव्हर से डाय ॲटिट्यूड. कधीही स्वतःला असं नाही समजायचं की मला हे जमणार नाही, मी यातून क्विट करेल आणि मी सोपा मार्ग निवडेल. अशी वृत्ती न बाळगणारा जो व्यक्ती असतो ना, त्याच्याकडे ही लढण्याची उमेद असते. ही लढण्याची उमेद आपल्याला या परीक्षेमध्ये पाहिजे. कदाचित तुम्ही पूर्वपरीक्षा देणार आहे, कदाचित पहिल्या अटेम्प्टला पूर्वपरीक्षा निघणार नाहीये. मग तुम्ही क्विट करणार का? नाही. काय चुका झाल्यात? कुठं आपण अडलोय? कुठं आपण मागे पडलोय? कुठं चुका झाल्या? आपल्याला अभ्यासक्रम कळाला नाही का? आपण पीवायक्यूज बघितल्या नव्हत्या का? आपण संयमानं सातत्यानं त्याची प्रॅक्टिस केली नाही का? हे सगळं बघितलं जातं आणि मग ही वृत्ती देखील इथं लागणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी तुलनात्मक प्रगती पाहिजे. तुलनात्मक प्रगती म्हणजे काय? तर साधारणतः आपण जसं रनिंग स्पर्धेमध्ये पहिलं येत असताना कम्पेअर करतो. आपला वेग किती ठेवायचा आहे? तुम्ही पी-एस-आयच्या फिजिकलला जेव्हा जाताल, तुमच्यापैकी काही जण कदाचित पी-एस-आय पदासाठी जास्त इच्छुक असताल, तर पी-एस-आयच्या फिजिकलची प्रॅक्टिस करताना तुम्ही कसं ठरवणार वेग किती घ्यायचा आहे, गिअर अप करायचंय? तर तुमच्या बाजूला पळणारे इतर स्पर्धक कुठं आहेत, त्याच्यानुसार तुम्ही तुलना करणार आहे. आपल्याला गिअर किती चेंज करायचा का? आपल्याला वेग घ्यायचा आहे का? आपल्याला आता पुढे 800 मीटरची धावण्याच्या स्पर्धेमध्ये आपण कुठं आहोत नेमकं त्या स्पर्धेच्या त्या डेड एंड पासून कुठपर्यंत आहोत आणि इतर जण कुठपर्यंत आहे, याच्यातून तुलना करून तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःमध्ये बदल घडून आणायचा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो हेच लागतं. एमपीएससी मध्ये हेच लागतं. कुठलीही स्पर्धा परीक्षा तुमच्यामध्ये अभ्यासक्रम माहिती पाहिजे, सिलेबस माहिती पाहिजे. अभ्यासक्रम काय आहे? अभ्यासक्रम अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुमच्याकडे पीवायक्यूज पाहिजे. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या विषयावर कसे प्रश्न विचारलेत ते तुम्हाला कल्पना पाहिजे. तुमच्यामध्ये संयम पाहिजे, की सातत्यानं आणि संयमपूर्ण मार्गाने तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष ही तयारी चांगली करावी लागते. पूर्ण अभ्यासक्रमानुसार, पीवायक्यूज नुसार तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि हे मार्गदर्शन त्या ठिकाणी मित्रांनो फार गरजेचं आहे. मार्गदर्शन. मार्गदर्शन म्हणजे काय हो? तुम्ही आता इथं या सेशनसाठी उपस्थित झालात. कदाचित तुम्हाला ही बिल्डिंग माहित नसेल, कुठं लोकॅलिटी माहित नसेल. तुम्ही कसं आलात? जीपीएस ऑन करून आलात? किंवा कोणाला तर विचारत आला असताल? किंवा रिक्षावाल्याला सांगितलं असेल, की इथं जायचंय, हा ऍड्रेस आहे. रिक्षावाल्याला माहित नसेल, ओला वगैरे बुक केली असेल, मग त्याने जीपीएस ऑन केलं आणि इथपर्यंत पोहोचला. तुमच्या घरापासून, तुमच्या राहण्याच्या स्थळापासून इथपर्यंत तुम्ही आलात. हे मार्गदर्शन म्हणजे मार्ग दाखवणारा. वाट दाखवणे. मराठीमध्ये वाटाड्या हा शब्द आहे. वाटाड्या. वाट दाखवणारा. आमची भूमिका इथंच आहे. मार्गदर्शनाची भूमिका आहे. दैनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून आपण काय करतोय, या सगळ्या प्रोसेसमध्ये ह्या सगळ्या रिक्वायर्ड असणाऱ्या क्वालिटीजच्या बाबत अभ्यासक्रम, पीवायक्यू, सातत्यपूर्ण परिश्रम करून घेणं, अगदी तुमच्यामध्ये इतरांच्या तुलनेनं तुम्ही कुठं आहात हे कंपॅरेटिव्ह स्टडी करणं, एखाद्या प्रश्नपत्र आम्ही टेस्ट घेतो. माहितीये मित्रांनो, साधारणतः वर्षाकाठी आपण 6 महिने ते 7 महिन्याच्या कालखंडामध्ये 200 टेस्ट घेतो. 200 युनिट वाईज, टॉपिक वाईज. अगदी जसं मी म्हणलं 10वीला आपण पहिली युनिट टेस्ट देतो, 6 मंथली देतो, सेकंड युनिट टेस्ट देतो आणि फायनल 3 प्रॅक्टिस टेस्ट देतो. प्रत्येक क्लासरूम मध्ये जसं मी म्हटलं होतं की 7 सब्जेक्ट आहेत, 70 टॉपिक आहेत, तसं आपल्याकडं सगळ्या विषयाचे मिळून आपण 200 टेस्ट, साधारणतः 10,000 पीवायक्यूज, म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल टाइप ऑफ क्वेश्चन्स, एमसीक्यूची आपण तयारी करून घेतो. 10,000 एमसीक्यूज आपण घेतो. ऑनलाईनचे विद्यार्थी असू द्या, ऑफलाईनचे विद्यार्थी असू द्या. ऑफलाईनच्या विद्यार्थ्याला तर तुम्हाला इथंच मिळणार आहे, पण जे ऑनलाईनचे विद्यार्थी जॉईन होणार आहेत त्यांना आपण घरपोच सगळी प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये नोट्स देणार आहेत आणि याशिवाय प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये 10,000 एमसीक्यूची टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट वरती तुम्हाला लक्ष दिलं जाईल. पूर्ण अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विषय
प्रत्येक विषयाचा त्या ठिकाणी असणारे चॅप्टर्स आणि चॅप्टर्सच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या टेस्ट असं मिळून 200 टेस्ट इच अँड एव्हरी चॅप्टर वरती आपण त्याचे सेक्शन्स करणार, रिलेटेड फॉर्मॅट्स मध्ये बनणार आणि मग त्याच्या 200 टेस्ट आपण घेणार. असं मार्गदर्शन करण्याचं काम द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून करतोय. इथं येणारे विद्यार्थी तुम्ही सगळे त्या ठिकाणी नवे आहात. तुम्हाला हे सर्व निश्चितच वर्षानंतर, दीड वर्षानंतर एखादी अटेम्प्ट तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला याची सगळी कल्पना येऊ शकते. पण तोपर्यंत मार्गदर्शन करण्याचं काम या क्षेत्रामधील एक साधारणतः 15 ते 16 वर्षाचा अनुभव असणारी ही संस्था आहे. या माध्यमातून इथं काम करणारी जे फॅकल्टीज आहेत, मोर दॅन 10 इयर्सचा एक्सपिरियन्स प्रत्येक विषयामध्ये फॅकल्टीजला आहे. प्रत्येक जण या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कुणी मेन्स दिलेली आहे, कुणी इंटरव्ह्यू पर्यंत गेलेलं आहे. आमच्यापैकी काही जणांना काही पोस्ट मिळालेल्या आहेत, पण योग्य ती पोस्ट न मिळाल्यामुळे ती पोस्ट रिझाईन करून या क्षेत्रामध्ये आवड आहे, शिकवण्याची आवड आहे, लिहिण्याची, वाचण्याच्या त्या ठिकाणी इथं करिअर केलेली ही गुणवान व्यक्ती तुमच्या समोर त्या विषयाला येतील आणि याबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम करतील. याच्याबद्दल लागणार आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणतात सर मुलाखतीला आम्ही काय करणार, मेन्सला काय करणार, पूर्वला काय करणार. अगदी तुमच्या पूर्वपरीक्षेपासून ते मुलाखतीपर्यंत आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो. इथं गेल्या वर्षी आपण द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून अगदी मी स्वतः 150-200 इंटरव्ह्यूज, जवळपास 180 मुलाखती घेतल्या PSI पदासाठीच्या. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतोय की आपल्यापैकी अगदी टॉपर्स इच अँड एव्हरी इयरला जे असतात ते जवळजवळ 40 ते 45% विद्यार्थी आपल्या कुठल्या ना कुठल्या प्रोसेसचे भाग असतात. प्रीचे भाग असतील, मेन्सला असतील, इंटरव्ह्यूला असतील, टेस्ट सिरीजचे विद्यार्थी असतील, मार्गदर्शन घेणारे, वैयक्तिक मेंटॉरशिपच्या माध्यमातून इथं कॉन्टॅक्ट करणारे हे सगळे विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी ही सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, या माध्यमातून आपण इथं जातोय. साधारणतः एमपीएससीच्या माध्यमातून किती प्रकारची पदं भरली जातात? आपण स्पर्धा परीक्षेबद्दल बोललोच आहे. एमपीएससी म्हणजे काय? लॉंग फॉर्म काय त्याचा? काय म्हणायचं? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून साधारणतः अगदी सर्वसाधारण पदासाठी मुख्यतः 2 प्रकारे परीक्षा घेतल्या जातात. एक असतात सर्वसाधारण सेवा आणि एक असते न्यायिक सेवा. आता न्यायिक सेवेमध्ये आपण आता जात नाहीये, कारण एमपीएससी त्या ठिकाणी जी घेते ती सर्वसाधारण पदाबद्दलची माहिती आपण आता बघतोय. न्यायिक सेवेमध्ये विशेष प्रावीण्य असणारे लॉ, LLB केलेले, LLM केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ती वेगळी सर्व्हिसेस असते. त्याच्यामध्ये आपण आता डिटेलमध्ये जाणार नाही. नंतर आपण जेव्हा या सिस्टीम बद्दल क्लासरूम सेशन मध्ये चर्चा करू तेव्हा अगदी डिटेलमध्ये अगदी बोलूयात. पण तूर्त सध्या तरी आपण मात्र काय करतोय, केवळ या प्रक्रियेबद्दलची माहिती बघतोय. काय आहे ही प्रक्रिया बघा. एमपीएससी 2 प्रकारची पदं भरतात, राजपत्रित आणि अराजपत्रित. मगाशी जसं तुम्ही म्हणलात की 32 प्रकारची आपण पदं भरतो. जी 32 प्रकारची म्हणलात ना ती राजपत्रित पदं आहेत मॅडम. मग राजपत्रित आणि अराजपत्रित मध्ये फरक काय असतो? कसं सांगता येईल आपल्याला? तुम्ही जे म्हणलात ते अगदी करेक्ट आहे की ही राजपत्रित पदं आहेत आणि ही अराजपत्रित पदं आहेत. तर राजपत्रित म्हणजे काय आणि अराजपत्रित म्हणजे काय? काय फरक असतो दोघांमध्ये? सांगता येईल? गॅझेटेड ऑफिसर्स अँड नॉन गॅझेटेड ऑफिसर्स अशी 2 नावं आपण म्हणूयात. बरोबर? तुम्ही अगदी लोकप्रिय नाव आपण म्हणूयात की गॅझेटेड ऑफिसर्स. डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, डीवायएसपी, डेप्युटी सीईओ, बीडीओ ही प्रसिद्ध अगदी पद आहे त्याच्यातली. ही राजपत्रित गॅझेटेड ऑफिसर्स आहेत. गॅझेटेड ऑफिसर आणि नॉन गॅझेटेड ऑफिसर मध्ये काय फरक असतो? साधारणतः सांगता येईल? एमपीएससी 2 प्रकारची पदं भरती, गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड ऑफिसर्स. गॅझेटेड ऑफिसर म्हणजे साधारणतः ज्या प्रकारच्या पदांचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या समोर असणाऱ्या गॅझेट नंबर 2 मध्ये असतो. जी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नोंद असते त्याच्यासाठी गॅझेट असतं आणि त्या गॅझेट नंबर 2 मध्ये त्याची नोंद असते. त्या पदांना त्या ठिकाणी गॅझेटेड ऑफिसर म्हटलं जातं. ज्या म्हणजे डेप्युटी कलेक्टर फॉर एक्झाम्पल गॅझेट नंबर 2 मध्ये या पदाचा उल्लेख आहे. अगदी तुम्ही जेव्हा राज्यसभेतून गॅझेटेड ऑफिसर डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट होताल
तुमचं देखील नाव त्या गॅझेट नंबर 2 मध्ये केलं जातं. 2 मध्ये नाव येतं. मग तुमचं सिलेक्शन कुठल्या वर्षी झालंय, 2026 ला झालंय का 27 ला झालंय ते वर्ष, तुमचं नाव, तुमची रँक, तुम्हाला मिळालेले टोटल गुण, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमचं जन्मतारीख किती आहे आणि तुम्ही कोणत्या वर्षी सिलेक्ट झालात, अगदी तुमची रिटायरमेंटचं वय काय असेल, इयर काय असेल, याची देखील थोडक्यात नोंद या गॅझेटमध्ये केली जाते. आणि म्हणून या प्रकारच्या पदांना काय म्हणतो आपण, गॅझेटेड ऑफिसर. लक्षात येतं, गॅझेट म्हणजे काय, अशी पद जी राजपत्रित, ज्यांची उल्लेख राजपत्रामध्ये केला जातो आणि ज्यांच्या नियुक्तीची पत्र ही राज्यपाल महोदयांच्या त्या ठिकाणी सही शिक्क्याने केली जातात, त्याला राजपत्रित पद म्हणतात. राजपत्रामध्ये ज्यांचा उल्लेख होतोय त्या पदांना राजपत्रित पद, 32 प्रकारची पद असतात. क्लिअर होतोय, राजपत्रित लक्षात आलं तुम्हाला. आणि अराजपत्रित म्हणजे काय, अराजपत्रित म्हणजे परत राजपत्रित मध्ये पण 2 प्रकार असतात, वर्ग अ आणि क्लास 1 आणि क्लास 2, किंवा त्यालाच क्लास 1 आणि क्लास 2 म्हणतो. डेप्युटी कलेक्टर क्लास 1 चं पद आहे, नायब तहसीलदार क्लास 2 चं पद आहे, तहसीलदार क्लास 1 चं पद आहे, सीओ नगर परिषद मुख्याधिकारी क्लास 2 चं पद आहे, डेप्युटी सीईओ उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद क्लास 1 चं पद आहे, गट विकास अधिकारी वर्ग 2 क्लास 2 चं पद आहे. मग या पद्धतीनं क्लास 1 आणि क्लास 2 असं देखील, पण हे गॅझेटेड क्लास 1 आणि क्लास 2 आहे. आता हे नॉन गॅझेटेड म्हणजे काय, तर आपण ज्या परीक्षांकडे त्या ठिकाणी वळतोय त्या परीक्षा म्हणजे कंबाईन एक्झामिनेशन, ज्याला साध्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण, कंबाईन एक्झामिनेशन. अराजपत्रित पदासाठी जी परीक्षा असते त्याला कंबाईन एक्झामिनेशन म्हणतो आपण, कंबाईनची पदं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण आत्ताच इथं बघितली की कंबाईन, ही कंबाईन जी म्हणतो आपण, कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी, या पद्धतीनं ग्रुप बी अँड सी या प्रकारची पदं बघतोय आपण. गट ब आणि गट क 2 प्रकारची पदं कंबाईनच्या माध्यमातून आपण बघतोय. अगदी पदांबद्दल साधारणतः 12 प्रकारची मुख्यतः, त्याच्यापेक्षा अधिक पदं त्या ठिकाणी वाढणार आहेत, वाढतायत. आत्ताच तुम्हाला माहितीये का, 2024 ला मित्रांनो, आत्ताच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक जी आर काढलाय, जुलै 2024. तुम्ही इंटरनेटवर बघू शकता. जुलै 2024 ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक जी आर काढलाय, शासनाची कुठलीही पद ही स्पर्धा परीक्षेशिवाय भरली जाणार नाहीत. क्लेरिकल पासून त्या अगदी लिपिक टंकलेखकापासून ते कुठलीही पद ही स्पर्धा परीक्षेशिवाय भरली जाणार नाही. सर्वच्या सर्व, अगदी उदाहरण सांगतो तुम्हाला मी, 2022 मध्ये जी एक्झाम झाली, 7,500 पद लिपिक टंकलेखनाच्या सह कंबाईन मधून भरली गेली. 7,500 पद साधारणतः वर्षाकाठी कंबाईनच्या माध्यमातून फक्त त्या ठिकाणी जी पदं भरली गेली, 2022चं उदाहरण सांगू शकतो मी तुम्हाला. 7,500, 7,000 पेक्षा अधिक पदं ही कंबाईनच्या माध्यमातून भरली गेलेली आहेत. विचार करा मित्रांनो, क्लेरिकल ग्रेडच्या एक्झामिनेशन मधून एवढी पदं, तुम्हाला माहिती आहे युपीएससीच्या माध्यमातून वर्षाकाठी फक्त 1000 पदे भरली जातात. IAS, IPS, IFS ग्रेडची केंद्रीय सेवेतील 1000 पदं युपीएससीतून देश पातळीवर भरली जातात. तर महाराष्ट्रात कंबाईनच्याच माध्यमातून 2022 ला 7,000 पेक्षा अधिक पदं भरली होती. आणि जर एवढं सगळं तुम्हाला त्या ठिकाणी या विविध पदांसाठी तुम्ही प्रयत्न करणार, यापैकी कुठल्याही पदासाठी तुम्ही पात्र होऊ शकता, तर पदांची संख्या विचारात घेता तुलनेनं जास्त चांगला त्या ठिकाणी हा मार्ग आहे. यासाठी आपल्याला थोडंसं वेगळी मेहनत, परिश्रम करावे लागतील. याच प्रक्रियेमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला या पद्धतीनं योग्य त्या, आमचा उद्देश हा आहे, तुम्ही आणि तुमचा गोल याच्यामधलं डिस्टन्स कमी करणं हा त्याचा उद्देश आहे. जरूर तुम्ही विदाउट क्लास अगदी हे पद काही जणांनी मिळवलेलं पण आहे, पण लागणारा जो कालावधी आहे, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, कुणालाही, अगदी तुम्ही जेव्हा घरातून निघालात मित्रांनो, इथं पोहोचण्यासाठी आम्ही दिलेला ऍड्रेस शोधत शोधत, विचारत विचारत आलात, थांबत थांबत आलात, काही ठिकाणी रस्ता चुकू शकता, चुकीच्या मार्गाला जाऊ शकता, तिथं तुमचा वेळ जाईल. त्याच्याऐवजी जीपीएस सिस्टीम ऑन करून आलात तर डायरेक्ट याल. जीपीएससीचं मार्गदर्शक आम्ही पण तुमच्यासाठी जीपीएस सारखं काम करणार आहे. तुम्ही आणि तुमचं गोल यांच्यामधलं अंतर
कमीत कमी कालावधीमध्ये अचीव कसं करता येईल, मिळवता कसं करता येईल, कमीत कमी कालावधीमध्ये इथपर्यंत कसं तुम्ही पोहोचताल, याच्यासाठीची आमची भूमिका आहे. आमचा रोल अगदी तुम्ही आणि तुमचा गोल यांच्या मधलं डिस्टन्स कमीत कमी करणं, जेणेकरून लागणारा वेळ कमीत कमी लागेल आणि तुम्ही लवकरात लवकर या पदापर्यंत पोहोचू शकताल. मित्रांनो, याच्यामध्ये 2 प्रकारची पदं भरायची आहेत आपल्याला. गट ब आणि गट क भरली जातात. ही एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येणारी पदं. कंबाईन एक्झामिनेशन, नॉन गॅझेटेड एक्झामिनेशन असं देखील त्याला म्हटलं जातं. वर्ग 2 कॅटेगरायझेशन मध्ये जातो. नॉन गॅझेटेड ग्रुप बी, नॉन गॅझेटेड ग्रुप सी. गट ब आणि गट क अगदी तुम्हाला थोडीशी काही त्यातली अगदी सर्वांनाच माहित असणारी अशा बद्दलची काही पदांबद्दलची माहिती आपण बघूयात. त्याच्याबद्दल भरणं पीएसआय. मला फक्त सांगा, अराजपत्रित पद आणि राजपत्रित पदामध्ये हा जो महत्वाचा फरक आहे, अराजपत्रित पद निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग करतोय, नियुक्ती मात्र त्या त्या विभागामार्फत केली जाते. फरक बेसिक काय असतो? गॅझेटेड मध्ये निवड एमपीएससी करणार आहे, नियुक्ती राज्यपाल महोदयांच्या सही शिक्क्याने होणार आहे. आणि तुम्ही जेव्हा कंबाईन एक्झामिनेशन मधून एखादी पद घेणार आहेत, तेव्हा निवड एमपीएससीच करणार आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगच करणार आहे. आणि पात्र उमेदवाराची शिफारस सरकारला केली जाते आणि सरकारमधील तो विभाग त्याच्या नियुक्तीची पत्र पाठवणार आहे. हा बेसिक फरक आहे. लक्षात येते गॅझेटेड म्हणजे काय, नॉन गॅझेटेड म्हणजे काय. अगदी साधा फरक असा आहे, दोघांची निवड एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग करेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पात्र उमेदवाराची केलेली शिफारस सरकारला केली जाते आणि कंबाईन परीक्षेमधून भरण्यात आलेली पदं म्हणजे यांची नियुक्तीची पत्र त्या त्या विभागा माध्यमातून केली जातात. फॉर एक्झाम्पल, विभाग म्हणजे काय? मंत्रालय. आता पीएसआय पद कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो? पीएसआयचा लॉंग फॉर्म काय? पोलीस सब इन्स्पेक्टर, बरोबर. कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत असेल तुम्हाला काय वाटतं? युनिफॉर्म सर्व्हिसेस ही. पीएसआयचं काम काय असतं? आता तुम्ही गणेश उत्सवाचा कार्यक्रम आहे, अगदी पुण्यामध्ये जिकडे तिकडे तुम्ही मंडळ बसलेली दिसतायत, पोलिसांची व्हॅन फिरत असते, बघितलं असतं तुम्ही. कुठं गोंधळ झालाय का, कुठं गर्दी झाली आहे का, कुठं त्या ठिकाणी शांतता सुव्यवस्था बिघडली आहे का, हे बघण्याचं काम पोलीस करतात. पोलीस पोलीस सब इन्स्पेक्टर हे पद युनिफॉर्म मध्ये असतात ते, बरोबर. कुठल्या डिपार्टमेंट, कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत असतील? अर्थ विभागाच्या अंतर्गत येतात, पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत येतात, स्वच्छता विभागाच्या अंतर्गत येतात, की समाज कल्याण खात्या अंतर्गत येतात, की शिक्षण येतात, की आरोग्य, किंवा अजून कुठलं? काय सांगते? स्वच्छता तर येणार नाही, पाणी पुरवठा तर येणार नाही. गृह विभागाच्या अंतर्गत येतात. कुठला विभाग आहे तो? गृह विभाग. गृह विभागाच्या अंतर्गत येतात. होम मिनिस्ट्री. गृहमंत्री कोण आहेत आता महाराष्ट्राचे? महाराष्ट्राचे गृहमंत्री. कधी पेपरमध्ये आपल्याला पेपर रिडिंग महत्वाची आहे. स्पर्धा परीक्षा आणि पारंपरिक परीक्षेमध्ये हाच महत्वाचा फरक आहे मित्रांनो. तुम्ही 12वीला एक्झाम देताना कुणी नाही विचारले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे, उपमुख्यमंत्री कोण आहे, गृहमंत्री कोण आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षा करताना मात्र हे लागणार आहे. गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. मग हे पीएसआय पद कुठल्या विभागांतर्गत येते? मग तुमचं जेव्हा पीएसआय पदासाठी सिलेक्शन होईल, एमपीएससीच्या माध्यमातून शिफारस करणार आहे गृह विभागाकडे आणि गृह विभागामधून योग्य तो अधिकारी तुमच्या नियुक्तीच्या पत्रावरती सही शिक्का करणं तिथं ते येईल आणि पीएसआय पदी तुमची नियुक्ती करण्यात येत आहे असं तुम्हाला पत्र येईल गृह विभागाकडनं. लक्षात येते? एसटीआय, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, वेल नोन पद आहे. टॅक्सेशन रिलेटेड, जीएसटी रिलेटेड, कर विषयक रिलेटेड. ऑब्विसली कर कशाच्या स्वरूपात भरतो आपण? तुम्ही कुठला कर भरताय? कुठल्या प्रकारचा कर भरताय? ऍग्रिकल्चर भरताय, पाणीपट्टी भरताय, घरपट्टी भरताय, ग्रामपंचायतीला भरतो, महानगरपालिकेला भरतो. तरी तुमच्या हातामध्ये पेन आहे, तो विकत घेताना कुठला कर दिलाय तुम्ही? कुठला? किंमत आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड एक कर असतो. सरकारला काही कर भरला का तो पेन विकत घेताना? व्हेरी गुड, जीएसटी, बरोबर. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपण भरतो की नाही? अगदी तुम्ही ऍडमिशन घेतलं, अगदी तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा विथ जीएसटी असते.
तुम्ही फॉर्म भरताय, तुम्ही त्या अर्थाने जेव्हा ऍडमिशन घेताय त्यावेळेस तिथं आम्ही सुद्धा तुमच्याकडनं कर घेतो, जीएसटी घेतो आणि तो सरकारला भरतो. कर, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. ऑब्व्हियसली कर कशाच्या स्वरूपात भरलाय तुम्ही? पेन विकत घेताना दुकानदाराला काय दिलं असताल तुम्ही? पैसे दिले. म्हणजे कर कशाच्या रूपात भरतो आपण? पैशाच्या रूपात. ऑब्व्हियसली पैसा हे कुठल्या विभागाच्या नियंत्रणाखाली? पैशाशी निगडीत कर विषय. पैसा म्हणजे अर्थ. मग विभाग कुठला झाला? अर्थ विभाग. कुठला विभाग झाला? फायनान्स डिपार्टमेंट. म्हणजे अर्थ विभागाशी निगडीत हे पद आहे. एएसओ प्रसिद्ध असिस्टंट सेक्शन ऑफिसर. असिस्टंट सेक्शन ऑफिसर कुठं असतो? मंत्रालयामध्ये. मित्रांनो, असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे पद मंत्रालयामध्ये असतं आणि यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सहाय्यक कक्षाधिकारी. हे पद कंबाईनच्या माध्यमातून भरलं जातं आणि मंत्रालय कुठलंय? सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणाखाली येतं. मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये ही पोस्ट त्या ठिकाणी असते आणि त्याच्यासाठी तुम्ही कंबाईनच्या माध्यमातून आपण हे देखील पद भरतो मित्रांनो. सब रजिस्ट्रार, दुय्यम निबंधक, उपनिबंधक. आपण जमिनीची खरेदी विक्री करतो, आपण प्लॉटची खरेदी विक्री करतो, आपण घराची खरेदी विक्री करतो. तिथं मुद्रा आपल्याला काय करावं लागतं? सरकार दफ्तरी नोंद करावी लागते आणि ती जेव्हा नोंद होते ती आपण कुठं करतो? ते सहाय्यक उपनिबंधक कार्यालय वगैरे जिथं आपण नोंद करतो खरेदी विक्रीची, तेव्हा आपल्या प्रॉपर्टीवरती आपलं नाव येतं. ते सब रजिस्ट्रार कार्यालय. इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प. इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प म्हणजेच निरीक्षक आहे. कशासाठी? आपण स्टॅम्प ड्युटी भरतो. स्टॅम्प ड्युटी भरतो खरेदी विक्री करताना. तुम्ही आता समजा ऍक्टिव्हावरती इथं आलात, बरोबर? तर ऍक्टिव्हाची नोंद करावी लागते आपल्याला, बरोबर? रजिस्ट्रेशन करावं लागतं. ते रजिस्ट्रेशनचं शुल्क भरावं लागते की नाही? तसं एखादी खरेदी विक्री, प्लॉट तुम्ही घर विकत घेतलंय, फ्लॅट विकत घेतलाय पुण्यामध्ये, तर त्याची स्टॅम्प किती भरायचा हे कोण सांगतंय? इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प. हे निश्चित करतं की पुण्यामध्ये घेतलं तर एवढा ड्युटी स्टॅम्प भरायचा आहे, मुंबईत घेतलं तर एवढं भरायचंय, सोलापूरला घेतलं तर एवढं, भंडाऱ्याला घेतलं तर एवढं, गडचिरोलीला एवढं. हे ठरवलं जातं या पद्धतीने. म्हणून ही पदं कशाद्वारे भरली जातात? गट ब मधली पद आहेत मित्रांनो. गट ब अंतर्गत भरण्यात आलेली ही पद आहेत. आणि क अगदी साधारणतः बघा, टॅक्स असिस्टंट, एक्साइज. टॅक्स असिस्टंट कर सहाय्यक, एक्साइज उत्पादन शुल्क खात्याशी निगडीत आहे. उत्पादन शुल्क, दारूबंदी वगैरे आपण ज्याला म्हणतो त्याला एक्साइज. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर उद्योग क्षेत्राशी निगडीत उद्योग निरीक्षक ही पदं भरली जातात. याशिवाय टेक्निकल असिस्टंट, तांत्रिक सहाय्यक वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत भरण्यात आलेली, वजन मापे निरीक्षक वगैरे या पद्धतीनं ही पदं भरली जातात, त्याच्याशी निगडीत आहे. डायरेक्टरेट ऑफ इन्शुरन्स, विमा संचालनालयाशी निगडीत असणारं हे पद भरलं जातं. गट क आणि गट प च्या माध्यमातून ही पद त्या ठिकाणी आपण भरतो मित्रांनो. याशिवाय या पद्धतीनं ही सगळी माहिती मित्रांनो आपण यासाठी काय केलेलं आहे, आता उद्यापासून आपली एक बॅच त्या ठिकाणी आपण लॉन्च करतोय. तर या पद्धतीनं हा नियोजनाचा आपला भाग असेल. आपण 2 प्रकारे उद्यापासून त्या ठिकाणी 2 पद्धतीनं 2 कालावधी आहेत वेगवेगळे. सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 3 ते 5. आपण 6 महिन्याची बॅच त्या ठिकाणी सुरू करतोय. 6 महिन्यामध्ये आपला जसा अभ्यासक्रम आहे, अगदी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीपर्यंत लागणारी कौशल्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्याकडे त्या ठिकाणी प्रदान केली जातात. तुम्हाला ऑनलाईन, ऑफलाईनच्या माध्यमातून तुम्ही भाग घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी यासाठी तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओज देखील ऐकण्याची सुविधा आहे. जे विद्यार्थी पुण्यामध्ये प्रत्यक्ष येऊ शकतायत त्यांच्यासाठी ऑफलाईन योग्य पद्धतीनं तुम्ही अटेंड करताल. ज्यांना पुण्यात येणं शक्य नाही त्यांनी त्या ठिकाणी अगदी तुम्ही जिथं कुठं असताल, खास करून गृहिणी असताल, कुणी त्या ठिकाणी सध्या जॉब करतंय, दुसऱ्या पुण्यामध्ये येणं शक्य नाहीये, तुम्ही अगदी गव्हर्नमेंट शिक्षक आहात, अगदी गव्हर्नमेंटमध्ये काम करतायत, सेमी गव्हर्नमेंटमध्ये आहेत, खाजगीमध्ये आहात, इंडस्ट्रीज मध्ये आहेत, आयटी मध्ये कुठं असताल, केपीओ बीपीओज मध्ये काम करतायत, क्लेरिकल ग्रेडला खाजगी क्षेत्रात कुठं असताल, अशा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पुन्हा एकदा या प्रोसेसच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी अटेंड करता येईल. तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी आपण 8 ते 10 सकाळी आणि 3 ते 5 दुपारी या पद्धतीने सेशन आहे.
तुम्हाला जर ही वेळ त्या ठिकाणी, आपल्याला माहितीये आपला सिलेबस हा व्हास्ट आहे, पूर्ण सिलेबसला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर कालावधी वाढवता येतो. नंतर आपण ऍज पर रिक्वायरमेंट आपण 8 ते 10 चा कालावधी देखील एक्सटेंड करतो. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत रेग्युलर आपले क्लास आणि शनिवारी जनरली आपले गेस्ट लेक्चर्स त्या दिवशी होतील, टेस्ट सिरीज कंडक्ट केल्या जातील. याशिवाय जे आपले पास आउट झालेले विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत, जे सध्या पोस्टवरती आहेत, त्यांचे आपण काही सेशन्स अटेंड करतो. त्यांच्या टाइम टेबलनुसार तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळेल या पद्धतीनं त्यांना इथं बोलवलं जातं. याशिवाय अतिरिक्त स्वरूपाचे एखाद्या विषयाला थोडंसं आपल्याला वाटतंय की अजून अधिकचा वेळ दिला गेला पाहिजे, तर ऍडिशनल लेक्चर्स आपले शनिवारी त्या ठिकाणी घेतो. म्हणून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार रेग्युलर आपले जी काही आपली सकाळची बॅच असेल ते 8 ते 10, संध्याकाळची बॅच 3 ते 5. आवश्यकतेनुसार एखादा तासाचा आपण त्यात वाढ देखील करतो. सिलेबस व्हास्ट आहे, सिलेबस पूर्णतः बेसिक पासून समजणं गरजेचं आहे. म्हणून पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची रिक्वायरमेंट असते. 6 ते 7 महिन्याचा कालखंड, मिनिमम 6 महिने लागणार आहे. मॅक्सिमम आपण 7 महिन्यापर्यंत ते कव्हर करतो. कारण आपल्याला मित्रांनो 7 महिने जरी म्हटलं, 6 महिने म्हणजे 180 दिवस होतात. आणि आपण टेस्टच किती घेणार आहे? 200. रोज एक टेस्ट दिल्यासारखी तुम्हाला द्यावी लागते. आणि मग यासाठी आपण काय करतो मित्रांनो, की जे शिकवणं चालू आहे ते चालूच ठेवतोय आणि ऍपच्या माध्यमातून तुम्हाला सॉफ्ट कॉपी फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला ऍपवरती पण टेस्ट उपलब्ध करून दिली जाते आणि तुम्हाला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये पण दिली जाते. कारण तुम्हाला असं वाटतं की अरे क्लासचा कालावधी संपलाय, मग मला ऍपवरती परत बघणं, डिजिटल फॉर्मॅटमध्ये बघणं तुलनेनं थोडंसं त्रासदायक होतं आणि म्हणून तुम्हाला ही पण त्या ठिकाणी तुम्हाला येणारी अडचण दूर करण्यासाठी आपण काय करतोय, त्याचे प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये सगळ्या टेस्ट 200 टेस्ट आहेत त्या 10,000हून अधिकच्या एमसीक्यू ची प्रॅक्टिस आपण त्याच्यातून करतोय आणि म्हणून त्या प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये आपण देतोय. याशिवाय तुम्हाला जे अभ्यासक्रम सांगितला होता की अभ्यासक्रमाशी रिलेटेड सर्व टोटल आपला जो अगदी तुमचा त्याच्यामध्ये सगळ्या विषयांना प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये नोट्स देण्याचं काम आपण करतोय आणि त्या नोट्स अधिक तुम्हाला एमसीक्यूच्या फॉर्मॅटमधल्या टेस्ट 200 पेक्षा अधिक टेस्ट आणि सगळ्या विषयाच्या नोट्स एवढं देण्याचं त्या ठिकाणी नियोजन आहे. मित्रांनो उद्यापासून त्या ठिकाणी ही बॅच आपण त्या ठिकाणी करतोय आणि दोन्ही पद्धतीनं म्हणजे साधारणतः मोफत लेक्चर 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत डेमो लेक्चर होतील. तुम्हाला योग्य पद्धतीनं तुम्ही या त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचं इंट्रोडक्टरी लेक्चर फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी मी स्वतः तुम्हाला पॉलिटीच्या इंट्रोडक्शन बद्दल पुन्हा एकदा वेगळे सेशन आपण घेणार आहे आणि तिथून तुम्हाला तसं मग सगळ्या विषयाचे ते त्या ठिकाणी ती फॅकल्टी उपलब्ध असेल. असं नियोजन आपल्याला करायचं मित्रांनो. बाकी काही अडचणी असतील, काही शंका असेल तर तुम्ही अगदी या नंबरवरती कॉल करा. आमची जे त्या ठिकाणी तज्ञ टीम आहे, आमचे त्या ठिकाणी एक्सपर्ट्स आहेत, ती तुम्हाला या पद्धतीनं टेक्निकॅलिटीमध्ये काही अडचण आली, अगदी फॉर्म भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत लागणारी सगळी मदत आपण त्या ठिकाणी करतोय. आपल्याकडे संपूर्ण यंत्रणा त्यासाठी वेगळ्या पद्धतीनं काम करते. नॉन टीचिंगचा स्टाफ वेगळा आहे, टीचिंगचा स्टाफ वेगळा आहे, नोट्सवर काम करणारी वेगळी मंडळी आहे, पुस्तकांवर काम करणारी मंडळी आहे. आपल्याकडे आपल्या युनिक अकॅडमीची स्वतःची पुस्तकं आहेत. अगदी 40% तुम्हाला तुमच्याकडनं फक्त प्रिंटिंगची फक्त कॉस्ट आपण घेतो. बाकी नियर अबाउट तुम्हाला फ्री मध्ये ती पुस्तकं मिळाल्यासारखे मिळतात. फक्त प्रिंटिंग कॉस्ट आपण तुमच्याकडनं घेतोय, नोट्स फ्री देतोय, आपण टेस्ट सिरीज फ्री देतोय, आपण क्लासरूम सेशन इन्क्लुडिंग तुमच्याच याच फीस मध्ये देतोय आणि याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला जी पुस्तकं युनिक अकॅडमीची आहेत तीही फक्त प्रिंटिंग कॉस्ट आपण त्याच्याकडनं घेतोय नॉमिनल. आणि याशिवाय तुम्हाला अदर पब्लिकेशनची पुस्तकं देखील आपलं नारायणपेठेमध्ये जो युनिक अकॅडमी पुणेचं एक त्या ठिकाणी बुक स्टॉल देखील आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला अगदी ऑनलाईन मधून देखील तुम्हाला हवं ते पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य त्या शुल्कामध्ये दुसऱ्या पब्लिकेशनचं देखील पुस्तकं तुम्हाला मिळवून दिली जातील. असं नाही की तुम्हाला फक्त क्लासरूम सेशन मध्येच पुरतंच आमचं मार्गदर्शन किंवा योग्य त्या पद्धतीने मदत मिळेल. एनी पॉइंट तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस आम्ही तुमच्यासाठी आहोत. एवढंच फक्त त्याच्याबद्दल सांगता येईल थोडक्यात. मुळामध्ये परीक्षा पद्धतीबद्दल का सांगावं लागतंय, तुम्हाला कल्पना आहे का? आत्ता 2023 ला या पद्धतीत बदल झालेला आहे. माहितीये का हा बदल काय आहे तुम्हाला? 2023 ला हा बदल आहे. 30 एप्रिल 2023 ला पहिली पूर्वपरीक्षा झाली. आय होप तुमच्या म्हणजे माझ्या माहितीनुसार तुमच्यापैकी कुणी आता पूर्वपरीक्षा दिली नसेल. ऑब्व्हियसली तुम्ही फर्स्ट इयर और सेकंड इयरला किंवा लास्ट इयर ऑफ द तुमचा आता नुकतंच प्रवेश घेतला असेल. तुम्ही कधीही परीक्षा दिलेली नाही, कल्पना आहे.
त्या पद्धतीनं 30 एप्रिल 2023 ला बदललेल्या सिलेबस नुसारची पहिली प्री झालेली आहे. मित्रांनो, बदललं काय हे समजण्यासाठी पूर्वी काय होतं समजून घ्या. 2023 पूर्वी काय होतं? 2023 पूर्वी गट ब ची वेगळी पूर्वपरीक्षा व्हायची, गट क ची वेगळी पूर्वपरीक्षा व्हायची. पूर्वपरीक्षा वेगळी, मुख्य परीक्षा पुन्हा वेगळी. मुख्यमध्ये पुन्हा पीएसआय पदाची मुख्य परीक्षा वेगळी, एसटीआय पदाची मुख्य परीक्षा वेगळी, सब रजिस्ट्रारची मुख्य परीक्षा वेगळी. आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी एकाच विद्यार्थ्याला एका वर्षामध्ये जर तुम्हाला 2-2 प्री परीक्षा द्याव्या लागायच्या आणि तुम्ही चांगले मार्क घेतले तर 4 ते 5 मेन्स द्यावे लागायच्या. आता मात्र मित्रांनो 30 एप्रिल 2023 ला झालेली ही पहिली बदललेल्या पॅटर्न नुसारची परीक्षा आहे. 30 एप्रिलला ही पूर्व परीक्षा झाली मित्रांनो. 5 नोव्हेंबरला आणि 18 डिसेंबर 5 नोव्हेंबर 2023 ला बदललेल्या पॅटर्न नुसारची पहिली मुख्य परीक्षा गट ब ची झाली आणि 18 डिसेंबर 2023 ला गट क ची मुख्य परीक्षा झाली. त्याचे फायनल प्रोसेस त्या ठिकाणी आता जी चालू आहे, जी त्या ठिकाणी ती डॉक्युमेंटेशन सिस्टीम ती जी चालू आहे त्या पद्धतीनं ती ह्या बदललेल्या पॅटर्न नुसारची पहिली एक्झाम आहे. मित्रांनो, ओव्हरऑल गट ब आणि गट क ला एकच पूर्व परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, एवढं लक्षात ठेवा. वर्षातून एकच परीक्षा असणार आहे, एक पूर्व परीक्षा आहे. एक पूर्व परीक्षा तुम्ही आता जसं मागच्या पॉइंटला आपण बघितलं की गट ब मधली पद आणि गट क मधली पद 7,000 पद 2022 ला भरली होती. त्यासाठी एकच त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं पॅटर्न होता. आता इथून 1000, 1200, 1500, 1700 जागा ज्या भरतील त्या सगळ्यासाठी एक पूर्व परीक्षा असेल की तुम्ही 100 गुण असतील तुम्हाला आणि मार्क किती प्रश्न असतील? 100 क्वेश्चन्स, 100 मार्क. एक प्रश्न एका मार्काला येणार आहे. एक पूर्व परीक्षा तुम्ही क्वालिफाय झालात, एक प्रश्न एक मार्क, 100 क्वेश्चन्स, 100 गुण. 100 पैकी तुम्हाला त्या ठिकाणी क्वालिफाय व्हायचंय. तुम्ही जेव्हा मुख्य परीक्षेला पात्र ठरतात, आता मी जसं म्हणतोय तुम्ही एक पूर्व परीक्षा दिलात तर तुम्हाला गट ब ची आणि गट क ची अशा 2 मुख्य परीक्षा देता येतील. ते कसं? फॉर एक्झाम्पल मित्रा, समजा तुझं 100 पैकी स्कोर समजा तुझा 62 आलाय, पण हे कसं येईल हे समजून घ्या. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. प्रत्येक 4 चुकीच्या प्रश्नासाठी तुमचा 1 मार्क कमी होणार आहे. प्रत्येक 4 चुकीच्या प्रश्नासाठी तुमचा 1 मार्क कमी होणार आहे. आता असं करून फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात 100 प्रश्न होते, तुम्ही अटेम्प्ट केलेत समजा फॉर एक्झाम्पल 80 अटेम्प्ट केलेत. मी काय म्हणतोय? अटेम्प्ट केलेत. 20 अटेम्प्टच केले नाहीत. अवघड आहे. तुम्ही अटेम्प्ट न करता ते सोडून दिलेले आहेत. 80 प्रश्न अटेम्प्ट केलेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यापैकी तुमचे 60 बरोबर आहेत. म्हणजे तुम्हाला किती मार्क पडले? 60 बरोबर आहेत. म्हणजे किती पडायला पाहिजेत? 60. तुम्ही 100 ची एक्झाम दिली, 100 प्रश्न दिले, 80 अटेम्प्ट केले, पैकी 60च बरोबर आले आणि 20 चुकले. 20 चुकले, बरोबर. 60 बरोबर आले म्हणजे मार्क किती पडायला पाहिजे तुम्हाला? 60, बरोबर. पण हे 20 चुकलेत, इथं चुकीला माफी नाही. मग तुमचे 60 गुणे किती होणार? बरोबर. 4 चुकीच्या प्रश्नासाठी 1 मार्क कमी होतोय तुमचा. म्हणजे किती मार्क कमी होणार मग तुमचे आता? 5. म्हणजे तुमचे गुण किती आले आता? असं पूर्व परीक्षा होणार आहे. गट ब, गट क कुठल्याही पदासाठी एक पूर्व परीक्षा द्या. एका पूर्व परीक्षेत तुम्ही जर अशा पद्धतीनं एक्झाम्पल तुमचं जसं घेतलं, तुम्हाला मार्क किती पडले? 55. आता हेच उदाहरण लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल गट ब ची, आता मी जसं म्हटलं की मुख्य परीक्षा तुम्हाला गट क ची मुख्य परीक्षा वेगळी असणार आहे आणि गट ब ची मुख्य परीक्षा वेगळी असणार आहे. कशी देता येईल? तुम्हाला किती पडले होते? 55. कट ऑफ वेगळं लागणार आहे. गट ब च कट ऑफ वेगळं. कट ऑफ म्हणजे ब ची मुख्य परीक्षा देण्यासाठी तुम्हाला या पूर्व परीक्षेमध्ये कमीत कमी किती गुण मिळाले पाहिजेत. कॅटेगरीनुसार हे बदलतं. ओबीसी असेल तर वेगळं, महिला असेल तर वेगळं, पुरुष सर्वसाधारण असेल तर वेगळं, एससी मधून वेगळं, तुम्ही खेळाडू असाल तर वेगळं. थोडंसं मेरिट वेगवेगळं लागतं. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण वर्गामध्ये जाताना सांगतोच.
पण तुम्हाला पडलेत 55. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण तुमच्या रूपाने घेतोय आपण. गट ब चं कट ऑफ लागलं 52. कट ऑफ म्हणजे काय? ज्याला कुणाला या पूर्व परीक्षेत 52 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडलेत, त्याला गट ब ची काय देता येईल? मुख्य परीक्षा देता येईल. बरोबर? तुम्हाला किती पडलेत? 55. मग तुम्हाला ही परीक्षा देता येईल का, मुख्य परीक्षा? हो, तुम्हाला देता येईल. म्हणजे तुम्ही गट ब ची काय देऊ शकता? मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरा. आता परत हे झालं एक. ही झाली एक प्रक्रिया. तुम्हाला किती मार्क पडलेत? 55 पडलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 30 एप्रिल 2023 ला तुम्ही जी परीक्षा पास झाला असता आणि त्याचं मेरिट 52 लागलं असतं आणि तुम्हाला मिळालेत 55, म्हणजे तुम्ही 5 नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेला पात्र ठरला असता. हे लक्षात आलं मित्रांनो? हे थोडंसं लक्षात घ्या, टेक्निकॅलिटी मध्ये आहे, पण फायदा आपलाच कसा झालाय बघा आयोगाने बदल केल्यामुळे. हे लक्षात आलं? क्लिअर? इथं सगळे ऑनलाईनचे विद्यार्थी, ऑफलाईनचे विद्यार्थ्यांना त्या अर्थाने जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी युट्यूब लाईव्ह बघतायत ते देखील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यावं की ही प्रक्रिया मित्रांनो अशी आहे. हे समजून घ्या आधी. हा बदललेला पॅटर्न आहे. हे तुमच्या आधीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना, 2023 पूर्वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांना हे गरज नव्हतं लक्षात देणं. तुम्ही 100 मार्काची पूर्व दिलं, 80 अटेम्प्ट केले, पैकी 60 बरोबर आले. तुमचे चुकलेल्या प्रश्नामुळे 5 मार्क कमी झाले, 55 मार्क तुम्हाला मिळाले. गट ब चं मुख्य परीक्षेचं कट ऑफ 52 लागलं. तुम्हाला ऑलरेडी 55 असल्यामुळं तुम्ही गट ब च्या मुख्यला पात्र ठरलात. आता गट क ला तुमचं लिपिक टंकलेखकसाठी टायपिंग वगैरे झालेलं आहे किंवा कर सहाय्यकाला टायपिंगची गरज नसते, फक्त लिपिक टंकलेखकाला लागते. तर तुम्हाला 55 आहेत. म्हणजे तुम्हाला आता गट क चं मेरिट लागलं, इथपर्यंत काय अडचण? इथं क्लिअर? कर सहाय्यक पदासाठी बद्दल आपण बोलू. गट क मधून फॉर एक्झाम्पल कर सहाय्यकासारखी पद आहेत, त्याला वेगळं टायपिंग वगैरे लागत नाही. पण तुम्हाला जर लिपिक टंकलेखक पदासाठी फॉर्म भरत असतात, ऑप्ट करत असताल त्या पदासाठी, तर तुम्हाला टायपिंग मराठी आणि इंग्रजी पैकी एक सुरुवातीला आणि नंतर टायपिंगची टेस्ट घेतली जाते, कौशल्य चाचणी म्हणतो. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण नंतर बोलूयात. पण गट क मध्ये कर सहाय्यक सारखं पद आहे, तिथं काहीच लागणार नाही तुम्हाला. जसं एसटीआय आहे की नाही इकडे, तसंच टॅक्स असिस्टंट पद आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पडलेत 55 आणि गट क चं कट ऑफ लागलंय 50. ब पेक्षा क चं कट ऑफ कमी असतं बरं का. त्याचं कट ऑफ लागलंय 50. तुम्ही देऊ शकताल का ही मुख्य परीक्षा? देणार ना? का नाही देणार? गट क ची मुख्य परीक्षा तुम्ही देणार. फॉर एक्झाम्पल 18 डिसेंबर 2023 ला ही मुख्य परीक्षा झाली होती. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2023 ची पूर्व परीक्षा क्वालिफाय झाला असता, या पद्धतीने मेरिट लागलं असतं, तर 5 नोव्हेंबर 2023 ला तुम्ही ब ची मुख्य परीक्षा दिली आणि 18 डिसेंबर 2023 ला तुम्ही गट क ची मुख्य परीक्षा देऊ शकता. दोन्हीही मुख्य परीक्षा देतात. पूर्व परीक्षा किती आहेत? 1. मुख्य परीक्षा किती आहेत? 2. फरक लक्षात आला? पूर्वी असं नव्हतं. मित्रांनो, हे पुन्हा एकदा समजून घ्या. याच्यामध्ये आमूलाग्र पद्धतीने बदल केलाय. अधिक चांगली एमपीएससीने सुलभता आणली आहे. मुलांची होणारी जी धावपळ होती, विद्यार्थ्यांना पळापळी करावी लागायची. हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, ते करा, हा भरा. याची पूर्व वेगळी, त्याची मुख्य वेगळी. हे सगळं तुमची होणारी वर्षातून 2-2, 3-3 पूर्व परीक्षा होत आहेत. तुम्ही बघताय आता ओव्हरलॅप होती एक्झाम. परवाच राज्यसेवेची परीक्षा 2 वेळा पुढे ढकलावी लागली आपल्याला. कशामुळं? 2 वेगवेगळ्या परीक्षांचं ओव्हरलॅपिंग होत होतं एकाच दिवशी. मग असं होऊ नये म्हणून आयोगाने सुलभता कशी केली आहे? एकच पूर्व परीक्षा द्या. तुम्हाला 2 मुख्य परीक्षा देता येतील. फक्त तुमचं मेरिट काय पाहिजे? व्यवस्थित पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता तुमचं 55 असल्यामुळे ही पण मुख्य परीक्षा तुम्ही देऊ शकलात आणि ही पण. फायदा आहे की नाही? एका दगडामध्ये 2 पक्षी मारणं म्हणजे काय असतं कळालं? आयोगाने तुमच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, खूप चांगली व्यवस्था आहे. सुलभता आलेली आहे. टेक्निकॅलिटीमध्ये फार डिफिकल्टीज ठेवलेल्या नाही येतात. त्याच्यामुळे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं या प्रोसेसचा लाभ घेता येईल. क्लिअर होतंय का? परीक्षेमध्ये झालेला बदल. मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे.
हे फार बदललेला पॅटर्न गरजेचं आहे समजून घेणं. इथं शंका आहे काही नाही. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल गट ब मधून PSI पदासाठी तुम्ही पात्र ठरा. तुम्हाला इच्छा आहे PSI, तुम्हाला माहितीये PSI पदासाठी देखील बदल झालेला आहे. काय बदल झालाय हो? पूर्वी फिजिकल मध्ये वेगळं पद्धत होती, पात्रतेचे निकष वेगळे होते. तुम्हाला माहितीये मुलींसाठी उंची किती पाहिजे? म्हणजे 157 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा अधिक पाहिजे मुलींसाठी, बरं का. 157 सेंटीमीटर. आता परत हेच एक्झाम्पल कॅरी करू आपण तुमचं. तुम्ही गट ब ची दिली, तुम्हाला PSI पदासाठी तुम्ही इच्छुक आहात. 157 किंवा त्याच्यापेक्षा अधिकची उंची तुमची हवी आहे, तुमची ती पूर्ण आहे. मुलांसाठी किती लागते माहिती? 165 सेंटीमीटर. ही फिमेल साठी लागणारी आणि ही मेल साठी लागणारी उंची 157 सेंटीमीटर आणि मेल साठी 165 सेंटीमीटर. क्लिअर होतंय? तुमचं तुम्ही फिजिकलला गेला, रनिंग असेल, गोळाफेक असेल, लांब उडी असेल, हे सगळे नॉर्म्स तुमचे पात्रतेचे जे त्या ठिकाणी निकष असतात ते पात्रता फेरी, त्याच्यासाठी मुलींसाठी उंची आणि मुलांसाठी अजून एक रिक्वायरमेंट आहे, 5 सेंटीमीटर चेस्ट आपल्याला एक्सपांड करता आली पाहिजे. मुलांसाठी फक्त एक वेगळा नॉर्म आहे. आता तुम्ही 157 प्लस सेंटीमीटर उंची तुमची मुलींची झाली की तुम्ही काय होणार? PSI ला फिजिकलला कॉल केलं जातं आणि मग तुम्हाला मिनिमम मुलांना आणि मुलींना अर्हता चाचणी आहे. ही अर्हता चाचणी म्हणजे काय? इथं तुम्हाला 100 मार्काची काय घेणार आहे तुमची? फिजिकल. ही फिजिकल मित्रांनो शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला मिनिमम किती मार्क घ्यायचे? 60. मिनिमम किती? 60. पण हे 60 देखील मार्क तुमच्या फायनलला कन्सिडर केले जाणार नाही. तुम्हाला फक्त 60 किंवा 60 पेक्षा अधिक घ्यायचे. तुम्ही 61 घेतलात तरी मुलाखतीला जाणार आहे, तुम्ही 99 घेतलात तरी मुलाखतीला जाणार आहे. पण अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना हे 61 पण कन्सिडर होणार नाहीयेत आणि हे 99 पण कन्सिडर होणार नाही. म्हणजे तुम्हाला हे कसं आहे? केवळ क्वालिफाईंग, आपण काय म्हणतो त्याला? क्वालिफाईंग. मराठीमध्ये काय म्हणतो? अर्हताकारी. एवढं फक्त तुम्ही असावं. तुम्ही एवढं दिलात, तुम्ही फिजिकल 61 घ्या किंवा 99 घ्या, त्याचे फायनल चाचणीमध्ये त्याचे कन्सिडरेशन करणार आहेत का गुणवत्ता यादी तयार करताना? नाही. आता तुम्ही फक्त ही कशासाठी द्यायची? मग तुम्ही इथं येण्यासाठी. जसं मुख्य परीक्षा देण्यासाठी पूर्व परीक्षा क्वालिफाय होणं गरजेचं आहे, तसं PSI ची मुलाखत देण्यासाठी तुम्हाला फिजिकल क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आता तुम्ही मुलाखतीला आलात, मुलाखतीला किती मार्क आहेत तुम्हाला? मॅक्सिमम 40. मित्रांनो PSI साठी मुख्य परीक्षेचे हे 400 आणि मुलाखतीचे हे 40. म्हणजे PSI ची फायनल गुणवत्ता यादी जी लागणार आहे मेरिट लिस्ट, ही 440 पैकी लागणार आहे. ही 440 पैकी जी यादी लागणार आहे ना मित्रांनो, याच्याद्वारे तुम्हाला फायनल तुमचं PSI ची पोझिशन फायनल होणार. फक्त गट ब मधील PSI साठी. बाकी इतर पदांसाठी हे नाहीच आहे. मी लिहिलंय इथं PSI पदासाठी एवढं आहे. बाकी तुम्ही STI, ASO याच्यासाठी 400 पैकीच गुण घ्या. गट क साठी तर हे काहीच नाहीये. गट क साठी 400 पैकी किती मेरिट आहे त्याच्यावरती तुमचं फायनल लागणार आहे. 290 आहे का, 299 आहे का, 310 आहे का, पद्धतीने मेरिट लागणार आहे मित्रांनो. डिपेंडिंग अपॉन तुमची कॅटेगरी कुठली आहे. महिला वर्गासाठी थोडंसं आहे, कमी आहे. खेळाडू असाल तर थोडंसं कमी आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स मध्ये असेल तर वेगळं मेरिट लावणार आहे, लागतंय. EWS मध्ये असेल तर वेगळं मेरिट लागणार आहे. आताच महाराष्ट्र शासनानं तुम्हाला माहितीये का एक नवीन आरक्षण दिलेलं आहे. 2000 आता एकनाथ शिंदे सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे. कुणाला? शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा समुदायाला 10% आरक्षण दिलेलं आहे. तसंच माहितीये हे नवीन वाढलेलं आरक्षण आहे. माहितीये तुम्हाला हे 10% मराठा समुदाय. येस. तर अजून एक, तुम्ही समजा आर्थिकदृष्ट्या मागास असाल, केंद्र सरकारने अलीकडेच एक घटना दुरुस्ती केली मित्रांनो. त्या घटना दुरुस्तीने EWS ला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी 10% रिझर्वेशन ठेवलेलं आहे. सामाजिक दृष्ट्या मागास नाहीयेत पण आर्थिकदृष्ट्या मागास. आर्थिकदृष्ट्या मागास ज्यांचं उत्पन्न कमी आहे,
आपण म्हणतो पिवळं रेशन कार्ड, भगवं रेशन कार्ड असतं की नाही पालकांचं, त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएसचं 10% रिझर्वेशन सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. ते पण एमपीएससी लागू करतंय. आणि महाराष्ट्रामधील मराठा समुदायातील साधारणतः जे शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी देखील एकनाथ शिंदे सरकारने आता 10%चं वेगळं आरक्षण दिलेलं आहे. हे आरक्षणाचा देखील लाभ तुम्हाला या पदासाठी होणार आहे. क्लिअर होतोय मुद्दा? साधारणतः सिस्टीम लक्षात आली आहे काय आहे, कशा पद्धतीनं प्रोसेस होते. इथं काही डिफिकल्टीज आहेत तुम्हाला, हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. हा बदललेला पॅटर्न आहे. कधीपासून बदलला मित्रांनो? 2023. लक्षात ठेवा. हा, विचारा विचारा, अगदी बिनधास्त विचारा. येस. पूर्वपासूनच जाऊयात. पूर्व परीक्षेला तुम्हाला प्रश्न किती अटेम्प्ट करायचे? 100. मार्क किती आहेत? 100. या 100 क्वेश्चनचं पुन्हा वर्गीकरण करूयात मॅडम. 100 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. एमसीक्यू टाईप ऑफ क्वेश्चन आहे बरं का. 100 पैकी 30 एप्रिल 2023च्या प्रश्नपत्रिकेचं मी अनालिसिस केलं. काय केलं? अनालिसिस. तर मला असं दिसलं की हे 100 मार्क, 100 प्रश्न, 100 क्वेश्चन्स पैकी इतिहासाला किती प्रश्न विचारलेत? 10. घेऊन टाका इतिहासाचे 10. हे महत्वाचं आहे, हे लिहून घ्या. इतिहासाला 10 प्रश्न तुम्हाला विचारलेत, भूगोलाला 10 प्रश्न विचारलेत, राज्यशास्त्राला 15 प्रश्न विचारलेत. हे फार महत्वाचं मित्रांनो. अभ्यासाची स्ट्रॅटेजी तुम्हाला मार्क ऑफ डिस्ट्रीब्युशन नुसार ठरवायची आहे. वेटेज कशाला किती आहे त्याच्यानुसार वेळ जास्त द्यायचा आहे, त्याच्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करावं लागणार आहे. बरोबर. इतिहासाला किती? 10. भूगोलला किती? 10. राज्यशास्त्राला 15. अर्थशास्त्र पूर्व परीक्षेला 15. विज्ञान 15. अंकगणित 10. बुद्धिमापन चाचणी 10. आणि चालू घडामोडी 15. असं टोटल टॅली आहे. शंभर प्रश्न, 100 मार्क. 100 प्रश्न कसे विभाजित केले गेले? क्लिअर झालं? म्हणजे मगाशी जसं उदाहरण घेतलं की मॅडम तुम्ही समजा ही परीक्षा दिली आहे, त्यांना 80 तुम्ही अटेम्प्ट केलात प्रश्न, तुम्हाला 80 अटेम्प्ट केलेत, 60 बरोबर आलेत, 5 मार्क कमी झालेत तुमचे 20 चुकल्यामुळं, आणि तुमचं मेरिट 55 मार्काचं आलेलं आहे. 55 गुण तुम्हाला पडलेत, 55 मार्क तुम्हाला मिळालेत. हे तुमचं 55 मार्क मिळण्यासाठी तुम्हाला एवढे सगळे विषय, अर्थशास्त्राचे 15, विज्ञानचे 15, अंकगणित 10, बुद्धिमापन चाचणी 10 आणि चालू घडामोडी 15, असं तुम्हाला यायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधून आलात तरी सुद्धा तुम्हाला एक कुठला तरी सब्जेक्ट तुमच्याशी होम सब्जेक्ट म्हणूयात आपण. जसं त्यांचं मला वाटतं बीएला तुमचं स्पेशलायझेशन काय होतं? इकॉनॉमिक्स फॉर एक्झाम्पल. मित्र तुम्हाला या ठिकाणी हा सेक्शन 15 पैकी ओळखीचा वाटेल. तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला नक्कीच इथं पण तुम्हाला बेनिफिट होणार आहे. तुम्ही इथं पण गणित थोडस तुम्हाला चांगल्यापैकी प्लस मध्ये जाताल. म्हणून कुठल्याही स्ट्रीम मधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तरी आयोग तुमच्यावरती अन्याय करत नाही. तुमचा होम सब्जेक्ट तुम्हाला जरूर स्कोर करायला मदत करणारच आहे. पण याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला मिळवायचेच मार्क फॉर एक्झाम्पल 55 पाहिजे असतं तर फक्त तुमचं विज्ञान पुरेसं आहे का? नाही. तुम्हाला इतिहासापासून ते चालू घडामोडी यायला पाहिजे. पण चालू घडामोडी म्हणजे काय, हा एक नवीनच प्रकार तुम्ही आज पहिल्यांदा बघत असताल. चालू घडामोडी त्याला काय म्हणतो आपण? करंट अफेअर्स. करंट अफेअर्स काय असतं? करंट अफेअर्स मध्ये एवढे 15 प्रश्न काय विचारले जातात? अगदी साधच गोष्ट आहे. 2024 मध्ये झालेली ऑलिम्पिक स्पर्धा कुठल्या देशात भरली होती? ब्रिटनमध्ये, फ्रान्समध्ये, स्वित्झर्लंडमध्ये की हॉलंडमध्ये? झाली आहे का 2024 ला? आता झाली ऑलिम्पिक स्पर्धा झाली? विनेश फोगाट 100 ग्रॅम वजन जास्त ठरलं म्हणून सुवर्ण पदकापासून
तिला दूर राहावं लागलं. ती स्पर्धा कुठं घडली हाच प्रश्न तुम्हाला पूर्वपरीक्षेला येतो. 2024 मध्ये झालेली ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्स या देशातील पॅरिस या शहरात. हे झालं तुमचं चालू घडामोडी. खेळ आणि खेळाडू. पहिला पॉईंट कुठला येणार चालू घडामोडीमध्ये? खेळ आणि खेळाडू. याच्यामध्ये पण इंटरनॅशनल, नॅशनल अँड स्टेट दोन्ही पद्धतीनं. अगदी तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, तुम्हाला कल्पना आहे का 2024 मध्ये 2023-24 मध्ये आत्ताच अलीकडे एका भारताच्या माजी उपपंतप्रधानाला भारतरत्न सन्मान दिलाय. तुम्हाला हा प्रश्न विचारला की 2023-24 मध्ये केंद्र सरकारने अगदी अलीकडे कोणत्या भारतातील उपपंतप्रधान पद भूषवलेल्या पुढील पैकी कोणत्या नेत्यास भारतरत्न सन्मान दिलेला आहे? लालकृष्ण अडवाणी. लालकृष्ण अडवाणी या भारताच्या माजी उपपंतप्रधानाला केंद्र सरकारने आता कुठला सन्मान दिलाय? भारतरत्न सन्मान. मग हे पण परीक्षेला विचारलं जातं, बरोबर? म्हणजे खेळ, खेळाडू, नेते, सन्मान, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय. अगदी अलीकडेच तुम्हाला हाही प्रश्न विचारला जाईल, महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये प्रथमतःच 2 उपमुख्यमंत्री पद तयार करण्यात आली. तर पुढील पैकी कोणते व्यक्ती हे पद भूषवतात? मग तुम्हाला अ उद्धव ठाकरे, ब अजितदादा पवार, क सुप्रियाताई सुळे, ड अजितदादा पवार. मग पैकी बरोबर पर्याय निवडायचा आहे. अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर, क आणि ड बरोबर, किंवा यापैकी नाही वगैरे असा पर्याय. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की नाही, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? प्रथमतः 2 उपमुख्यमंत्री पद क्रिएट करण्यात आले महाराष्ट्राच्या या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये. पदाधिकारी म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार. हे कुठून माहिती मिळणार आहे आपल्याला? कुठल्या पुस्तकात मिळणार आहे का मित्रांनो? नाही. याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? न्यूजपेपर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आणि पारंपरिक परीक्षेमध्ये जर काय फरक असेल, तुम्ही जर मला एक फरक विचारला तर मी सांगेल करंट अफेअर्स. तुम्ही इंजिनिअरिंग झालं, कधी विचारलं जातं का? आत्ताच झालेल्या इंजिनिअरिंग मधील रिसर्च नुसार तुम्हाला प्रश्न विचारला जातो का? नाही विचारला जातो. तुम्हाला M1 विचारतील, M2 विचारतील, तुम्हाला थर्मोडायनामिक्स वरती प्रश्न येतील, तुम्हाला सिव्हिल मधल्या रिलेटेड बाबींवर प्रश्न येतील, तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येतील, तुम्ही IT मध्ये असाल तर त्याच्याशी प्रश्न येतील. करंट अफेअर्सचे प्रश्न येतील कधी तर कधी नाही येणार. तुमचं BA झालंय, तुम्हाला हा प्रश्न कधीच नाही येणार की 2024 मध्ये होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दलची चर्चा करा. हा प्रश्न तुम्हाला येणार आहे का? नाही. पण हा प्रश्न हा येईल की डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार कोण? रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अमेरिकन अध्यक्षपदाचे उमेदवार कोण? हा प्रश्न येईल. आणि हे याची उत्तर कुठून मिळतील आपल्याला? आपल्याला मिळतील ती पेपर, न्यूजपेपर आणि न्यूज. बातम्या ऐका आणि बातम्या वाचा. याच्यासाठी तुम्ही रोज किमान अर्धा तास किमान काय ऐका? न्यूज ऐका. अगदी ठळक घडामोडी, ठळक वैशिष्ट्य. अगदी एबीपी माझावरती असतं बघा ते स्पीड म्हणजे 50, 100, अगदी फास्ट 50, फास्ट 100. अगदी एबीपी माझावरती असतं बघा ते उघडा डोळे पहा नीट एबीपी माझा. मग असं ते 50, 100 रोजच्या सगळ्या घडामोडींवर तुम्ही 15 ते 20 मिनिटं दिले पाहिजेत. आणि तुम्ही पेपरसाठी किमान 30 मिनिटं दिले पाहिजे. चालू घडामोडीला तुम्ही रोज 45 ते 50 मिनिटं कमीत कमी दिली पाहिजेत. मग यासाठी अगदी तुम्ही म्हणताल सर 50 मिनिटं त्याला वेगळी द्यायची का? नाही. जेवण करताय, कंटाळा आलाय, तुम्ही आपल्या मोबाईल वरती फास्ट 50 लावून टाका. 50 रोजच्या घडामोडी ऐका. आजच्या ठळक घडामोडी वैशिष्ट्य 50, 100 या पद्धतीने ऐका. चालू घडामोडी क्लिअर होऊन जाईल. क्लिअर? पूर्वपरीक्षेबद्दलचं पॅटर्न लक्षात आला? मुख्य परीक्षेबद्दल थोडस मित्रांनो एक बाब आपल्याला क्लिअर करता येईल. मुख्य परीक्षा आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, गट ब ची मुख्य परीक्षा आणि गट क ची मुख्य परीक्षा सेम असणार आहे. गट ब आणि गट क याच्यासाठीची मुख्य परीक्षा सेम. बघा, गट ब मुख्य परीक्षा फॉर एक्झाम्पल आता
5 नोव्हेंबर 2023 ला गट ब ची मुख्य परीक्षा झाली आहे. गट ब ची मुख्य परीक्षा. मी पेपर अनालिसिस केलं, असं दिसलं एकूण किती पेपर द्यायचे मुख्यला तुम्हाला? 2. पेपर 1 लँग्वेज भाषा विषयाचं, पेपर 2 सामान्य अध्ययन. त्याचं आपण वर्गीकरण केलं. पेपर 1 मध्ये 2 प्रश्न किती येणार आहेत तुम्हाला? 100. मार्क किती आहेत? 200. म्हणजे एक क्वेश्चन किती मार्काला इथं? एक क्वेश्चन 2 मार्काला आहे. हा फरक आहे मित्रांनो. पूर्वला एक प्रश्न किती मार्कासाठी? 1 मार्काला आहे. मुख्यला एक प्रश्न किती मार्काला आहे? 2 मार्काला आहे. हा फरक आहे. तुम्ही जेव्हा मुख्यला येताल तेव्हा तुम्हाला गट ब ची मुख्य परीक्षा फॉर एक्झाम्पल 5 नोव्हेंबर 2023 ला ती झाली आहे आता. त्याचं अनालिसिस केल्यावर असं लक्षात आलं, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होते, ज्याच्यामध्ये प्रश्न 100 प्रश्न पेपर 1 मध्ये, त्याच्यासाठी होते 200 गुण. आणि मग हे भाषा विषयामध्ये कुठल्या भाषा? मराठी आणि इंग्रजी. मराठीवरती किती प्रश्न विचारले होते? 50 प्रश्न. मार्क किती? 100. इंग्रजी प्रश्न किती? 50. मार्क किती? 100. टोटल झाले का 200 तुमचे? क्लिअर. मग याच्यामध्ये काय? ग्रामर, फ्रेजेस, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, टेन्स, व्हॉइस, आर्टिकल्स हेच येणार आहे. ह्याच्यामध्ये वेगळं काही इंग्लिशमध्ये येणार नाही. मराठीमध्ये वाक्प्रचार, म्हणी, समास, अव्यय हेच येणार आहे याच्यामध्ये. विराम चिन्हे हे पूर्वला नसतं मित्र. पूर्वला तुम्हाला फक्त एकच पेपर आहे ज्याच्यामध्ये 100 प्रश्न 100 मार्क आहेत. तिथं इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि चालू घडामोडी एवढाच अभ्यास करायचा आहे पूर्वला. त्याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. जेव्हा तुम्ही मुख्यला येताय तेव्हा मात्र तुम्हाला भाषा विषय लागणार. ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, खाली 1, 2, 3, 4 हे पर्याय दिले जातात. पर्यायापैकी योग्य पर्यायाला उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला काय करायचंय? ब्लॉक करायचंय. OMR मशीन मध्ये चेक केलं जातं. लिहायचं कुठंच नाहीये मित्रांनो. तुम्हाला लिहायचं कुठंच नाही. निबंध लिहायचं नाहीये, ट्रान्सलेशन करायचं नाहीये, भाषांतर करायचे नाहीयेत, 1/3 प्रेसे रायटिंग करायचं नाहीये, मराठीमध्ये सारांश लेखन वगैरे असं काहीही करायचं नाहीये. तुम्हाला आन्सर शीट एकच असते फक्त. त्या आन्सर शीटवर प्रश्न क्रमांक 1 उत्तर क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 12 उत्तर क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 47 पर्याय क्रमांक 4. फक्त काय करायचंय? ब्लॉक करायचं. बाकी काहीही लिहायचं नाहीये. तुमचं नाव वरती आणि नंबर, सेंटर कोड एवढं वगळता तुम्हाला स्वतःचं नाव त्या ठिकाणी म्हणजे सेंटर कोड वगैरे शिवाय बाकी काही लिहायचं नाहीये. बाकी सगळं तुम्हाला काय करायचंय? ब्लॉक करायचं. 4 पर्यायापैकी एक. पूर्व परीक्षेला कुठंच लिहायचं नाहीये. मुख्य परीक्षेलाही डिस्क्रिप्शन कुठंच करायचं नाहीये. तुम्हाला एमसीक्यू पॅटर्न नुसारच एक्झाम. तुम्हाला कुठंच लिहायचं नाहीये डिस्क्रिप्शन फॉर्मॅट. हा फरक आहे. राज्यसेवेला 2025 पासून काय होणार आहे आता? डिस्क्रिप्टिव्ह. इथं तुम्हाला कुठेही लिहायचं नाहीये. क्लिअर? इथं काही डिफिकल्टी आहे का तुमची? इथे क्लिअर होतोय हा मुद्दा? आता सामान्य अध्ययन कडे चला. सामान्य अध्ययनाला प्रश्न किती आहेत तुमचे? 100. मार्क किती आहेत? 200. टोटल मुख्य परीक्षा किती मार्काची झाली तुमची? हे 200 आणि हे 200 कितीची झालं? 5 नोव्हेंबर 2023 ला जर तुम्ही मेन्सला असताल किंवा असं समजूयात की तुम्ही होता, तर तुम्ही त्या ठिकाणी 400 मार्काची गट ब ची मुख्य परीक्षा दिली आहे आणि त्याच परीक्षेत तुम्हाला 55 मार्क पडले. त्या पद्धतीने फॉर एक्झाम्पल तुम्ही गट ब ची मुख्य परीक्षा दिली तर किती पैकी देणार? 400. क्लिअर होतं? आता हे जसं मी म्हटलं की भाषामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी असं येणार आहे. सामान्य अध्ययन मध्ये काय येणार आहे? हे 100 प्रश्न कसे येतील? 2 मिनिटासाठी हे 100 प्रश्न मित्रांनो येणार आहेत या पद्धतीने. 100 प्रश्न कसे विभाजित केले? सामान्य विभाग आणि विशेष विभाग. आपण हे सगळं अनालिसिस केलंय बरं का. हे झालेल्या मुख्य परीक्षेचं मी अनालिसिस केलंय आणि हे सगळीकडे सारखं आहे बरं का. म्हणजे तुम्ही गट ब ला गेलात तरी सेम,
गट क च्या मुख्यला गेलात तरी सेम. 2 मेन्स द्यायच्यात तुम्हाला. आता गट क ची मेन्स आता कधी झाली? 18 डिसेंबर 2023 ला. जसं तुम्ही गट ब ची मुख्य दिलात तरी तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत आणि गट क ची पण झालात तर तुम्हाला म्हणजे 5 नोव्हेंबरला तुम्ही गट ब ची मुख्य दिली आणि 18 डिसेंबरला तुम्ही गट क ची मुख्य दिली, पण सिलेबस सेम, प्रश्नपत्रिका वेगळ्या. सेम सिलेबस, प्रश्नपत्रिका वेगळ्या. परत गट क च्या मुख्य परीक्षेला पेपर 1 सेम, पेपर 2 सेम, सेम मार्क ऑफ डिस्ट्रीब्युशन, सेम पॅटर्न, सेम स्कोर, म्हणजे या अर्थाने प्रत्येक प्रश्नाचं वेटेज सगळं सेम. इथं कुणाला काय डिफिकल्टी आहे का बघा? गट ब ची मुख्य परीक्षा आणि गट क ची मुख्य परीक्षा सेम पण वेगवेगळी. पॅटर्न सेम आहे, वेटेज सेम आहे, पण तुम्ही जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तुम्हाला 55 मार्क पडले, तुम्ही गट प ची पण मुख्य देऊ शकताय आणि गट क ची पण. तर मग 5 नोव्हेंबरला तुम्ही गट ब ची मुख्य दिली तेव्हाही तुम्हाला हा पॅटर्न फॉलो केलाय. 18 डिसेंबरला तुम्ही गट क ची मुख्य दिली तेव्हाही हाच पॅटर्न नुसार प्रश्नपत्रिका वेगळ्या येणार आहेत, स्कोर वेगळा लागेल. हा बदल आहे बरं का मित्रांनो, लक्षात घ्या. हा फार महत्वाचा बदल आहे. हाच बदल समजून घ्या. हा बदल फार महत्वाचा आहे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की अरे मराठीत असे प्रश्न आहेत मित्रांनो, जेव्हा तुम्ही गट क आणि गट ब च्या मुख्य परीक्षेला जीएस मध्ये जातात, पेपर नंबर 2, ते 100 प्रश्न कसे डिस्ट्रीब्युट केले आपण? फॉर एक्झाम्पल असे केले, 100 प्रश्न जर आले तर तुम्हाला हे कुठेतरी ओळखीचं वाटतंय. पूर्वला पण होतं का? इतिहास पूर्वला पण होतं, भूगोल होतं, राज्यशास्त्र होतं, अर्थशास्त्र होतं, विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, चालू घडामोडी. तुम्हाला वाटेल की सेम, सिलेबस सेम आहे. 100 पैकी 80 प्रश्न पुन्हा एकदा त्या प्रीच्याच सिलेबसवर येतात, पण 20 प्रश्न मात्र थोड्या वेगळ्या सिलेबसवर येतील. म्हणून आपण अनालिसिस करताना मी कसं केलं, आपण 80 प्रश्न ऍज इट इज पूर्वला ज्या ज्या विषयाला तुम्ही अभ्यास केलाय हे फार महत्वाचं बरं का. तुम्हाला हवं तर तुम्ही फोटो काढायचा, फोटो काढून घ्या, सोपं जाईल तुम्हाला. याच्या नेवरी स्लाइडचा तुम्हाला फोटो काढायचा असेल काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. लिहायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही फोटो काढा. घरी गेल्यानंतर तुम्ही डिटेलमध्ये अजून एकदा अभ्यास करू शकता. अगदी पहिल्या फ्रेम पासून मी तुम्हाला फोटो काढून घ्या त्या पद्धतीने. फक्त आता समजून घ्या, आता इथं व्यवस्थित समजून घ्या. कुठे डिफिकल्टी असेल तर विचारा. फक्त एकच लक्षात ठेवा मित्रांनो, मार्क डबल आहेत. प्रश्नांच्या संख्येच्या तुलनेनं मार्क दुप्पट होत आहेत. इतिहासाला 10 प्रश्न आहेत, किती गुण आले मार्क तुमचे? 20. भूगोलाला बघा, पूर्वला 10 प्रश्न होते, आता किती आलेत? फक्त 5. 5 दुने 10 मार्क आले. लक्षात येते का? मार्क ऑफ डिस्ट्रीब्युशन बघा. राज्यशास्त्र पूर्वला पण 15 होते, मुख्यला किती आहेत? परत 15 प्रश्न आहेत. अर्थशास्त्र पूर्वला 15 होते, आता मात्र 10 झालेत. अंकगणित बुद्धिमापन चाचणीला 8 अधिक 7 म्हणजे साधारणतः 8 प्रश्न अंकगणिताला आणि बुद्धिमापनला 7 प्रश्न, हे दोन्ही मिळून 15 झाले. चालू घडामोडी पूर्वला किती होते? 15. मुख्यला किती आले? 10. मित्रांनो, याच्यात 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतो. आयोगाने दिलेलं नाहीये हे, आपण स्वतः मागच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं. नोव्हेंबर 2023 मध्ये 5 नोव्हेंबर 2023 ला झालेल्या मुख्य परीक्षा आणि 18 डिसेंबर 2023 ला झालेली गट क ची मुख्य परीक्षा, दोन्ही प्रश्नपत्रिकेचं सामान्य अध्ययन पेपरचं अनालिसिस आपण केलं आणि आपण हे अनालिसिस करून त्या ठिकाणी हे मार्क ऑफ डिस्ट्रीब्युशन तुमच्या सोयीसाठी केलेलं आहे. तुम्ही असं एखादा दुसरा प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो. एखादा दुसरा प्रश्न अर्थशास्त्राला 11 विचारले जाऊ शकतात, राज्यशास्त्राला 14 येऊ शकतात. एखादा प्रश्न इकडे तिकडे होईल. 99.99% सेम पॅटर्न आहे. कदाचित असं होईल की राज्यशास्त्राला 14 इथं विचारलंय, तर चालू घडामोडीमध्ये विचारलंय की महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत सध्या. मग हे काय झालं तुमचं? राज्यपाल पदाबद्दलची चालू घडामोडी झाली. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत आता आलेले नवीन, हा प्रश्न तुम्हाला विचारला. तर राज्यपाल पद आपण कुठे शिकणार आहे? पॉलिटीमध्ये पण शिकणार आहे. आणि राज्यपाल पद
करंट अफेअर्स मध्ये पण तुम्ही बघणार. बरोबर. कोण आहे तो सध्याचे महाराष्ट्राचे राज्याचे राज्यपाल? आत्ता नवीनच नियुक्ती झाली आहे त्यांची. काय कल्पना? जून 2024 ला महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी, जुलै अगदी अलीकडं 1 ते 1.5 महिना झालाय. जुलैमध्ये त्यांची नियुक्ती साधारणतः ऑगस्टमध्ये त्यांनी जॉईन केलेलं आहे. जुलै 2024 ला महाराष्ट्राचे राज्यपाल पद CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग आता हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात मिळणार आहे का मित्रांनो? नाही, हे तुम्हाला कुठे मिळेल? पेपर. म्हणून कृपया तुम्ही अभ्यास कसाही करा, ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, रेकॉर्डेड बॅच ऐका. एखाद्याला नाही जमलं बॅच अटेंड करणं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला कुठलीही अडचण येऊ द्या, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जरुरी नाही, शक्यतोपर्यंत मार्गदर्शन मिळवायचा प्रयत्न करा. ऑफलाईन जमलं तर उत्तम, नाही जमलं तर ऑनलाईन करा. ऑनलाईनही नाही जमलं रेकॉर्डेड करा. तेही नाही जमलं तरी देखील तुम्हाला नुसतं प्रश्नपत्रिका द्यायच्यात का? केवळ युनिट टेस्ट द्या. त्या पद्धतीनं आपण टेस्ट सिरीज पण अटेंड करतो. जरुरी नाही की सगळ्यांना, कदाचित आर्थिक परिस्थिती नसेल, कदाचित तुमची वेळ उपलब्ध नसेल, कदाचित तुम्हाला प्रॅक्टिकली शक्य होत नसेल. सगळ्या डिफिकल्टीज विचारात घेतल्यात. तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सवडीनुसार ऑफलाईन केलं तर उत्तम. माझ्या मते ऑफलाईन उत्तम आहे, कारण समोरासमोर फेस टू फेस कॉन्टॅक्ट होतं. रोज या ठिकाणी आपण काय करतो मित्रांनो, साधारणतः लेक्चर झाले की एक फॅकल्टी इथं रोज असते. तुम्हाला वाटलं काही डिफिकल्टीज आहेत त्या विचारला, प्रश्नपत्रिका सोडून आणल्यात त्याच्यावर आपण चर्चा करू. हे सगळं आपण करणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये ही प्रक्रिया अटेंड करता येते. हा बेसिकली आपल्या प्रोसेसचा फायदा आहे. क्लिअर? आलं लक्षात? हे बदललेला पॅटर्न कुठला मित्रांनो? कायदा, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि सांख्यिकी विशेष विभाग आहे. हा कुठला विभाग आहे? विशेष विभाग आहे. आणि त्याच्यात साधारणतः अनालिसिस केल्यानुसार असं दिसलं, लॉ वरती 5 प्रश्न आले. गुण किती आहेत? 10. तंत्रज्ञानावर किती प्रश्न आलेत? 5. गुण किती आहेत? 10. पर्यावरण, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? एन्व्हायरमेंट. कायद्याला लॉ, तंत्रज्ञानाला टेक्नॉलॉजी, पर्यावरणाला एन्व्हायरमेंट, सांख्यिकीला स्टॅटिस्टिक्स. 5 प्रश्न 10 मार्क. मित्रांनो, हाच बदललेला महत्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी. हे तर रिपीटच आहे, हे मात्र नवीन. हाच मुद्दा आहे. तुम्हाला जिथं आवश्यक वाटतंय मित्रांनो, तिथं तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. जिथं तुम्हाला वाटतंय. आय थिंक इथं एक तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न मध्ये काही झालेले बदल, पद कुठली भरली जात आहेत याच्याबद्दलचा तुमचा एक जस्ट मी रिपीट करतोय. तुम्हाला जिथं योग्य वाटतंय तिथं त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. हे परीक्षा पद्धतीत झालेले बदल आपण घेतोय. पूर्व परीक्षेला मात्र मार्क ऑफ डिस्ट्रीब्युशन असं असणार आहे, हे फार गरजेचं आहे तुम्हाला समजणं. कुठेही डिफिकल्टी आली, कुठेही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही कधीही प्रश्न विचारू शकता मला. ठीक. मुख्य परीक्षेमध्ये साधारणतः गट ब ची मुख्य परीक्षा तुम्हाला पेपर 1 असा असेल. पेपर 2 सामान्य अध्ययन 100 प्रश्न 100 गुणांचे असतील. तुम्ही पुन्हा जेव्हा गट क च्या मुख्य परीक्षेला जाताल तिथं देखील त्या ठिकाणी सेम पॅटर्न फॉलो करायचा आहे तुम्हाला. सेम पॅटर्न असणार आहे. प्रश्नपत्रिका वेगळी असणार आहे. वेगळ्या दिवशी एक्झाम आहे. सेम रिपीट होईल का प्रश्न? नाही. प्रश्न वेगळे, पॅटर्न्स आहे मित्रांनो. आणि जे सामान्य अध्ययनचं वर्गीकरण थोडस आपण केलंय ते मात्र हे फार महत्वाचं आहे. सामान्य अध्ययनमध्ये 8 पारंपरिक पद्धतीने विचारलेले सर्वसाधारण सामान्य विभाग आणि विशेष मात्र मित्रांनो इथं 80 प्रश्न असे येतील. हे 20 मात्र तुम्हाला वेगळे येणार आहेत. याची मात्र तुम्ही काळजी घ्या. 40 मार्क आहेत. फार महत्वाचा मुद्दा आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे माझ्यासाठी. राईट? तुम्हाला हे फार गरजेचं आहे. त्याच्यानुसार काही जर तुम्हाला डिफिकल्टीज अडचणी असतील तर तुम्ही विचारा. सॉरी, मेन्सला सेम टाइम तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. जे पूर्वला किती मिळणार आहे? 1 तासाचा. त्याच पद्धतीनं सेम 2 पेपर वेगवेगळे असणार आहेत. 2 सत्र. सकाळचं सत्र वेगळं असणार आहे, दुपारचं सत्र वेगळं असणार आहे. सेम. सकाळच्या सत्रामध्ये भाषा विषयाचा पेपर होणार आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये सामान्य अध्ययनचा पेपर होणार आहे. सेम त्या पद्धतीने. हा करेक्ट. आधी 100 क्वेश्चन 200 मार्काचा सकाळचा पेपर 1 होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये एकाच दिवशी 2 पेपर होणार आहेत तुमचे.
म्हणजे पूर्वला कशा आपल्या एकाच दिवशी एकच प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळं एकाच दिवशी पूर्व होणार आहे. मुख्यला फॉर एक्झाम्पल 5 नोव्हेंबरला तुम्ही गट ब च्या मुख्यला होतात, तर तुमचं सकाळच्या सत्रामध्ये पेपर 1 होणार आहे. 100 प्रश्न 200 गुणासाठी, आणि दुपारच्या सत्रामध्ये पेपर 2 होणार आहे सामान्य अध्ययनचा, 100 प्रश्न 200 गुणांचा. या पद्धती. ठीक. एनी डिफिकल्टीज, एनी डाऊट? ऑनलाईनचे विद्यार्थी काही डाऊट्स, काही अडचणी असतील तर जरूर विचारा. त्या पद्धतीने आपण नक्कीच त्याच्यावरती वर्कआउट करू. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही या पद्धतीने कुठे तुम्हाला अडचण आलीच तर त्या ठिकाणी इथं कॉन्टॅक्ट करू शकता. या पद्धतीनं आपण तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. एनी डिफिकल्टी, एनी डाऊट्स असतील तर तुम्ही जरूर विचारा. उद्यापासून त्या पद्धतीने डेमो लेक्चर अटेंड होतंय. ज्यांना शक्य आहे, मॅक्सिमम मुलांनी मला वाटतं की तुम्ही ऑफलाईन जॉईन करावं, पण त्या ठिकाणी इतर कुठल्या अडचणीमुळे जर ऑनलाईन करावं लागत असेल तर ऑनलाईन अटेंड करा. तेही शक्य नसेल तर रेकॉर्डेड अटेंड करा. पण कुठल्याही पद्धतीने घ्या. कुठल्याही प्रोसेसमध्ये तुम्ही गेलात तर नोट्स तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये टेस्ट सिरीज मिळणार आहे. तुम्हाला आपले पब्लिकेशनची पुस्तकं कन्सेशन मध्ये मिळणार आहेत. इतर पुस्तकं बुक स्टॉल मधून तुम्हाला घरपोच योग्य ती किंमत त्या ठिकाणी त्याच्यातूनही कन्सेशन देण्याचा प्रयत्न आपण करतो. नारायण पेठेमध्ये आपलं शॉप आहे युनिकचं, तर त्या बुकशॉप मधून देखील तुम्हाला जरूर सहाय्य केलं जातं. एनी डिफिकल्टी, एनी डाऊट्स, तुम्ही 8929920917 वरती कॉल करा. याशिवाय इतर कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेत, तुम्ही इथं कॉल करून तुमचे प्रश्न अडचणी सोडू शकता. आय थिंक जास्तीत जास्त तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय. एनी डिफिकल्टी, एनी डाऊट असेल तर तुम्ही जरूर विचारा त्या ठिकाणी, त्याच्यावर आपण वर्कआउट करूयात. ठीक. मला वाटतंय आजच्या पुरतं थांबूयात. उद्यापासून मात्र तुम्ही सगळे डेमो लेक्चर अटेंड करा. ऑनलाईन, ऑफलाईन आणि रेकॉर्डेड. मॅक्सिमम मुलं जी येऊ शकत नाही ते रेकॉर्डेड व्हिडिओ अटेंड करतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफलाईनला प्रयत्न करा. नाही शक्य झालं ऑनलाईन करा. तरीही शक्य नाही झालं, वेळेचं जर तुम्हाला काही होत, मॉर्निंग बॅच आहे आणि इव्हिनिंग बॅच आहे. 2 बॅचेस आहेत. ऑफलाईन साठी दोन्ही बॅचेस प्रेफर करू शकता. दोन्हीपैकी एक कुठलेही करा, तुम्हाला जे सोयीस्कर आहे ते. नसेल तर एक ऑनलाईन, नसेल तर रेकॉर्डेड. ठीक. ठीक आहे. आजच्या पुरतं थांबूयात मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.